पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते विठ्ठल हर हर आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवाशीत लोका तयाची आचरणी नमन गा मजदी सदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुत नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल 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 जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया वेशते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्याशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग कृपया सगळ्यांना टाळ वाजवण्यासाठी दिलेत आमटी चहा पिण्यासाठी दिलेले नाहीत तुम्ही जितके खळखळ टाळ वाजिताल तितकं पकवाद्याला वाजिता येते म्हणणाऱ्याला म्हणता येते विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देवतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याचा मार मार करीत आलेला शत्रू सुद्धा त्याचा मित्र होतोय चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया नुसता शत्रू मित्र होत नाही तर त्याला वाघ खाऊ शकत नाही सर्प चावत नाही
विष ते अमृत आघात ते हित आ कर्तव्य नीत होय त्याशी. चित्त शुद्ध असल्याच्या नंतर विष सुद्धा त्याला अमृता समान होईल. अकर्तव्य नीत होय त्याशी. त्यानं चुकीचं जरी काम केलं असेल पण अंतकरणात पाप नसावा. सहज कळत न कळत जर चुकीचं काम सहज काही न कळता अंतकरणात पाप नसताना झालं असेल तर ते चुकीचं काम सुद्धा त्याच्यासाठी नीती ठरेल. हा अभंगाच्या सुरुवातीतला अर्थ आहे. दुःख ते देईल सर्व सुख फळ. अंतकरण जर शुद्ध असेल तर दुःख त्याला सुखाचे फळ देईल. मात्र त्याच्यासाठी चित्त शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. मी फक्त पहिल्या कडव्यावर बोलेल, याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेळ प्राप्त नाही. आपल्या फावल्या वेळात तुमच्या पुढे चित्ताची भूमिका मांडेल की चित्त शुद्ध असल्याच्या नंतर शत्रू मित्र कसा होतो, त्याला वाघ सुद्धा खाऊ शकत नाही. आणि वेळ जर भेटला तर विष सुद्धा त्याच्यासाठी अमृत होईल. फक्त तुम्ही आशीर्वाद देत राहा बाळूला. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टाहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मौजे एरंडी, बरोबर आहे, एरंडी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा ज्ञानदान सोहळा आहे. आणि या परमपावन ज्ञानदानामध्ये, अन्नदान सोहळ्यामध्ये, नामस्मरणाच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावकराला आजच्या तिसऱ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य आहे. एक महाराष्ट्रातलं नवं गाव पाहतो मी, पहिल्यांदा आलो. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन देवाविषयी आत्मीयता असणारे, शेतीविषयी निष्ठा असणारे हे सुंदरसं गाव, काळ्या मातीशी नाळ असलेलं गाव आहे. आणि ज्याची काळ्या मातीची नाळ आहे का तो बाकीच्या मातीशी नाळ धरू शकतो. ज्याला काळी माती कळत नाही का त्या भंगिऱ्याला विश्व कळतच नाही, त्या हरामखोराला. विठाला काळी माती कळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या वारकरी संप्रदायातल्या अष्टादश संतांना माती कळत नाही असा संतच नाही. प्रत्येकाला मातीची नाळ आहे. कुठले बघा, ज्ञानोबर आहे बघा, तुकोबर आहे बघा, नामदेवर आहे बघा, चोकोबर आहे बघा, नाथबागा बघा, सावता महाराज, शेना महाराज, कबीर महाराज, ही सगळी गोरोबा काका, सगळ्यांना या काळ्या मातीशी नाळ आहे. असं काळ्या मातीशी गोडसं प्रेम असणारं हे एरंडी नावाचं गाव, त्या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला सोहळा मलाही प्रेमाचा योग आला. गावकऱ्यांच्या वतीनं तारखेच्या संदर्भात एक शेतीशी नाळा असलेलंच ते पण कुटुंब, पण शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली अशा मोठ्या लातूर क्षेत्राच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी वेणुताई गर्ल्स हॉस्टेल त्यांच्याकडे आहेत. 5-7 शाखा आहेत त्यांच्या. असे रामेश्वर दादा या ठिकाणी तारखेच्या संदर्भात ते संपर्क करत होते. दर्जी बोरगावला चिन्मयानंद स्वामीच्या तिथी ही ग्रामस्थ मंडळी बऱ्यापैकी कीर्तनाला आली. तिथे आदरणीय रामेश्वर दादांचा परिचय झाला आणि तारखेच्या संदर्भात बोलणं झालं आणि मलाही येण्याचा योग आला. बऱ्यापैकी ही मंडळी वानवड्याला, आधी करून या परिसरात खूप ठिकाणी कीर्तन ऐकायला सुद्धा ही मंडळी आली. सात्विक सदाचारी माणसं आहेत. म्हणून तुम्हा गावातल्या सर्व आडनावाची जेवढी माणसं असतील तेवढ्यांना धन्यवाद, प्रणाम. ज्यांच्याकडे बसलो हंसराज भैया त्यालाही धन्यवाद. आधी करून आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुम्हालाही प्रणाम करतो. आमचे पवार आलेत, काल त्यांच्या सासऱ्यांचं श्राद्ध होतं, ते सुद्धा आज आलेत. वास्तुशास्त्रातले अभ्यासक ते सुद्धा आलेले आहेत. बिराजदार सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आधी करून बऱ्यापैकी पंचकृषीतून आलेली श्रोते जनार्दन हे सुद्धा वर्णी लावत असतात कुठं पण हजरी. सर्वांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य राहुल महाराज असतील, सनातन महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज असतील, आष्टेकर माऊली असतील, आमचे बालाजी महाराज असतील. मला वाटतं त्यांनी तारीख आपली डॉक्टर साहेबांच्या तिथे घेतली होती.
पानगाव चिंचोलीला. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. दोन्ही बाजूची याई संस्थेची विद्यार्थी असतील, विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील, सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा नाद घासून प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. परमार्थ चित्ताचा आहे. परमार्थ हा देखाव्याचा नाही. कोणाला किती चांगलं गाता येत असेल, कोणाला किती चांगला मृदंग वाजिता येत असेल, कोणाला किती चांगलं कीर्तन करता येत असेल, कोणाला किती भागवत सांगता येत असेल, रामायण सांगता येत असेल, शिवपुराण सांगता येत असेल, त्याच्यापेक्षा तुझं चित्त किती निर्मळ आहे हे सांग. या संप्रदायात चित्ताशी संबंध आहे, अंतकरणाशी संबंध आहे, प्रेमाशी संबंध आहे, भावनेशी संबंध आहे. हा संप्रदाय देखाव्याचा संप्रदाय नाही. या संप्रदायात तिळमात्र देखावा चालत नाही. या संप्रदायात भाव चालतो. देवा कारणे भाव तस्मात काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची फक्त भाव श्रद्धा अंतःकरण चित्ताचा परमार्थ आहे. ज्याचं चित्त निर्मळ आहे का तो मात्र विश्वाच्या मालकाला आवडतो. एरवी तो आवडत नसतो. निर्वैर भावे सर्वभूतासवे, निर्वैर भावे सर्वभूतासवे, साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक. निर्वैर भावे सर्वभूतासवे, साधन बरवे आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज. संस्था सुटलेली आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पाठांतर भरपूर आहे दत्ता महाराजांना. विठला विठला निर्वैर भावे सर्वभूतासवे. अंतःकरण निर्वैर असलं की परमार्थ आहे. याचा अभंगात गोड माझे तुकोबराय सांगतात. तुका मने चित्त झाली चित्त झाली सकल केले होय, सकल केले होय, सकल केले होय. तुका मने चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. ज्याचं चित्त निर्मळ आहे त्यानं केलेला परमार्थ, त्यानं जे जे काही केलं असेल मात्र निर्मळ चित्तानं केलं की ते केलं असं होतंय. आणि मग तो समाजात वावरत असताना, विश्वात वावरत असताना, विश्वाच्या मालकानं निर्माण केलेल्या विश्व पोकळीत वावरत असताना त्याला कसल्याही प्रकारचं विशुद्ध वातावरण तयार होत नाही. त्याच्यासाठी त्याचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. अत्यंत गरज आहे चित्ताची. मी लहानपणी शाळेत असताना, लहानपणीच जात असतं माणूस शाळेत. मी शाळेत असताना गुरुजी सांगायचे, बाळांनो समोरच्याकडं जर 1.25 शेर, 1 शेरभर राग असेल तर आपल्याकडं 1.25 शेर प्रेम पाहिजे. समोरच्याकडं शेरभर राग असेल तर आपल्याकडं 1.25 शेर प्रेम पाहिजे. रागीट माणूस सुद्धा आपल्या हृदयाला हृदय लावू शकतो, पण त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त प्रेम पाहिजे. याच्याही पलीकडचं अजून एक टोक काय केलं. आर्वाच्य बोलणाऱ्या माणसाशी तोंड लावण्यापेक्षा आबोला बरा. याला मध्यंतरी वेगळा शब्द लावला, भांडणापेक्षा आबोला बरा. असं नाही, असं नाही, असं नाही. आर्वाच्य घाणेरडा तिरस्कृत बोलणाऱ्या माणसापेक्षा सानिध्यात त्याच्या तोंडाला तोंड लावण्यापेक्षा आपण शांतपणाने बहिर होऊन उभं राहिलेलं बरं. तो शांत बसतच असतो, बसतच असतो. चित्त निर्मळ असलं पाहिजे. दोघे बायकांचे भांडणं लागले. एवढ्या घाणेरड्या एक जण शिवी देत होती,
पुढचीला शिव्या द्यायची सवयच नव्हती, पण तिने इतका दिल्यावर तिला राग यायचा, ती एक द्यायचीच. हिने एक दिल्याच्या नंतर ती 10 द्यायची, की पुन्हा मग हिने 11वी शिवी द्यायची. ती थकून बाजूला गेली आणि एका शेजारनी म्हणली, काय बाई मी एक दिल्याच्या नंतर ती 10 शिव्या देती, ही बंद कधी करीन, हिला शिव्या किती पाठ्याता. तिनं सांगितलं हिच्या शिव्या बंदच होणार नाही. तिला बंद जर शिव्या करायच्या असतील तर तिनं 10 दिल्यावर तू एक देती का, तिनं 50 दिल्यावर बी एक देऊ नकोस. 7-8 दिवसाला ती घरीच आली. कारण मूर्खाच्या जितकं तोंडी लागताल का तितकं तो जास्त जास्त चढत असतो. विष्ट्यात तुम्ही जितकं जितकं सरपण टाकताल का तितकं तितकं त्याचा अग्नी वाढत असतो. हो. म्हणून अर्वाच्य माणसाच्या सानिध्यात लवचिक झालेलं खूप चांगलं. पुन्हा एक मी ऐकलं, दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरे. एखादा आपला पाहुणाच असतो पण उचकाण्या असतो, म्हणजे फार काय असा भारदस्त नसतो, पण कपडे गिपडे असे घातल्यावर असं वाटतं मुख्यमंत्र्याचा चुलता चेक काय. पण बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला असती, पण त्याला नाद असतो असा बोलायचा, आणि त्याला जर नाही रामराम घातला की तो टेम्पो आणि फुगतो. मग अशा मूर्खाला अगोदर रामराम घातला पाहिजे आणि सज्जनाला उशिरा घातला पाहिजे. कारण सज्जनाला रागच येत नसतो, मूर्खाला आधी घालायचा, आपण लहान होऊन घालायचा, म्हणजे तो आपल्या नावानं दगड फोडीत नाही. चित्त शुद्ध असलं की काम संपलं. चित्ताचा परमार्थ आहे तो को बरा आहे. वारीला गेले. श्याम काका देहूला आले. श्याम काका एका श्रीमंत माणसाचे मुनीम होते. एवढ्या श्रीमंत माणसाचे की त्या श्रीमंताला 3600 एकर ऊस होता. माझ्या गोळ्या संपल्या नाही, वाचून सांगतोय मी. 3600 एकर ऊस होता. एवढ्या श्रीमंताचे मुनीम श्याम काका, गळ्यात तुळशीची माळ होती. हो. हल्ली काय झालं माहितीये का, तरुण पिढी 35च्या आतली, जरा जोरा पैसे आले की 10व्या पुढे गाड्या. तुम्ही फार दिवस संपत्ती नाही सांभाळू शकत. थोडेफार खिशात पैसे आल्याच्या नंतर डायरीच्या पुढून जे नोटात होतेत का, हे भिकारचोट पण जास्त दिवस संपत्ती टिकू शकत नाहीत. हे तर भिकारी नाही, ते भिकारचोट आहेत. भिकारचोट आहेत डायरीच्या पुढून पैसे ठेवणारे, लोकांना दिसावा असे. तू फार दिवस नाही. नम्रतेचा फार मोठा ओलावा आहे, फार नाविन्य आहे त्याचं. 3600 एकर प्रॉपर्टीचा मुनीम म्हणजे मालकाच्या बरोबरीचा असतो बरं. त्या विवरातलं जेवढे काही काम करणारे असते ते त्याचा आदेश मानित असतात. गळ्यात तुळशीची माळ, देहूला आले. मालकाची मुलगी दिलेली आबाजींची. पाहिला हा संसार, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. याच्यावर सांगतोय, पाहिला संसार, अत्यंत परिस्थिती नाजूक होती. तुकोबर आहे जावाई होते. वापस आले. एक गाय आणि म्हसड तुकोबरायच्या घरी बांधली. दुसऱ्या दिवशी म्हसड सोडायचं काम, गाय सोडायचं काम तुकोबरायच्या धर्मपत्नीकडे आलं. माझ्या माईंनं एक वाक्य अंतकरणात कोरून ठेवा. जिच्या बापाकडे 3600 एकर ऊस आहे, ती माऊली गाईचं म्हशीचं शेण काढीत होती. 3600 एकर ऊस जिच्या बापाकडे आहे. ज्या माऊलीच्या बापाकडे 1425 गडी येतं, ती गाईचं शेण काढीत होती. हे तर जरा जोरा नवऱ्यापेक्षा माहेर भाऊ जरा बरा असला ना, बोलायचं नाही, जरा खाली आवाजात बोला. काय करशील, माझ्या भावाकडे जाईल. तुला माहीतच नाही चतुरे तुझा भाऊ ऊस तोडायला गेलाय म्हणून. नाही, माहेरच्या जोरावर जी सासरी टवटव करती का तिला अवदासा म्हणतात. माहेरच्या बळावर जी सासरच्या लोकायला नाकात काड्या घालती का तिला चुडेलीन म्हणतात.
माहेरातलं काहीच न सांगता सासरचं मोठेपण करते का, तिला पतिव्रता म्हणतात. नाही, परमार्थात नाटक चालत नाही. असल तू भाऊ कलेक्टर, पण तो नशीब होता ना, तुला 10 एकरवाला मालक भेटला, तो नशीब होत. तुला यात मालकाशी सानिध्य साधावं लागेल. या देशातल्या 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. मी तुमच्यावर आरोप करतोय असं नाही, मी पुराण सांगतोय. या देशातल्या 2 गोष्टी पारतंत्र्य आहेत. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं पवार गाईचं काम आहे, आणि ज्या घरी दिले त्या घरचा संसार करणं बिराजदार मुलीचं काम आहे. इकडच्या बळावर तिकडे असे टवले मारायचेत नाही, मूर्खपणाचं टोक आहे ते. 3600 एकर ऊस बाबाकडे, मालकाच्या परिस्थितीत गाईचं आणि म्हशीचं शेण काढावं लागतंय. चिमुकलीला सांगितलं, बाई मी गाय बांधते, तू मसड बांध. काय कळणार होत्या लेकरायला. चुकीची आढे टाकण्यात आली आणि त्या दिवशी मसड सुटली. आणि मसडायला पिळे घ्यायचा नाद असतो. गायीपेक्षा मसडा जास्त पिळे घेत असते. अजून बी लक्षात ठेवा तुम्ही. शेळीचं चरणं वेगळं राहुल, म्हशीचं चरणं वेगळं आणि गायीचं चरणं वेगळं. शेळीला अक्कलच नसती, ती तुळशी जवळ गेली तरी शेंडाच हाणती. शेपुड्या शेंडा हाणत्यात. आणि शेपुडी जीवनात कोणाच्या येऊसनी बालाजी महाराज येऊनी शेपुडी. आम्ही एकाकडे जेवायला गेलो, त्यांनी बोलवलं म्हणे, या म्हणे महाराज जेवायला. मलाही भूक लागलेली होती, आम्ही रस्त्याने चाललो होतो, चला आपण जेवू म्हणलं, काय विषय. जेवायला गेल्याच्या नंतर मग काय स्वयंपाक छानसा झालता अगदी सगळा. आमची जेवणं झाल्यावर मी विनंती केली, म्हणलं ताईसाहेब आता तुम्ही जेवायला बसा, 1-2 शेजारणी आलत्या, बसा माहीत तुमचे जेवणं झाल्यावर आम्ही निघू. तर आम्ही अशी बैठकीतून बघत होतो, त्या जेवायला बसल्या. मी काहीतरी निमित्तानं बाजूला गेलो तर सगळ्याच्या ताटात भजे होते, पण यजमानाच्या बायकोच्या ताटात भजे नव्हते. म्हणजे ज्याच्या इथं जेवायला गेलो का त्याच्या बायकोच्या ताटात भजे नव्हते. मी सहज विचारलं, का हो तुमची मालकीन भजे खात नाही? नाही खाती म्हणले. मग आता ताटात कसं काय नाही? ती तळतानाच खाती. ती गार झाल्यावर खात नाही, ती गरम गरमच खाती. हिला शेळी म्हणायचं. तुम्ही कसं काय हसाय? तुम्ही नव्हतं हसायला पाहिजे, येई ना हसू द्या बरं. तुम्ही कसं काय हसायला? तुमचे व्हायरल टाईट आहेत ना, ते लूज नाहीत ना, लगेच कळतं ना तुम्हाला ते. विठाला विठाला विठाला. महाराज शेळीचं वागणं, मसड पिळे घेणार. म्हशीला तुम्ही हिरवीगार मका टाका, जात नीट खाणारच नाही. इचकीन पुढे हिंजाडेच आणि ती बघा, हिंजाडे बुड इकडं शेंडे तिकडं, मसडायला नादच हिंजाडे आणायचा. ज्या पिळे घेत्यान, ज्या पिळे घेत्यान, ज्या पिळे घेत्यान, ड्राय ड्राय पिळे घे, आमको कर तमको कर. शेतकरी यांनी, शेतकरी यांनी. आणि मसाळ पुन्हा इतक्या असे पिळे घेऊन वैरणीचा नाश करीन. आणि नदीवर पाणी प्यायला गेली की पाणी पेता पेता 2 कार्यक्रम करीन पाण्यातच. म्हणजे तुम्ही शेतकरी आहेत असं याच्यावरून कळालं मला. हो, तुम्ही ओरिजिनल शेतकरी आहेत. माझ्या राजांनो, गाय कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्या रानात जास्त म्हशी चरतात त्या जागेवर गायी कमी खातात. चरवणाचा वास जास्त घाणेरडा असतो. गाय गायच आहे. चला, लहानशा लेकरानं बांधल्यामुळे म्हशीने पिळे घेतली. शक्यतो कोणाच्या जीवनात म्हशीन शेळ्या येऊ नये, गायी जास्त आल्या पाहिजे. येऊ नये मसड. मसड आली की लगेच 2 दार. तुम्ही इकडे लावू नका, म्हणजे गाय लहानशा दरुजातून जाते. म्हशीला शिंग मोठी असते ना, पंढरपुरी असल्यावर किती मोठे शिंग असते, त्याच्याकडे तर दरुजा मोठा करावा लागतोय ना. तुम्ही इकडे लावलं नाही का? नाही नाही, तसा आरोप नाही, मी करणार नाही. कसं कीर्तन करे मी, असं कसं बोलू बरं? विठाला विठाला.
सांगतोय. म्हशीनं पिळे घेतले आणि मसड एका श्रीमंत माणसाच्या बागात गेली. त्या श्रीमंताचं नाव होतं मंबाजी बुवा. फार भयानक श्रीमंत होते. 1200-1300 एकर जमीन त्या काळामध्ये. फार दस्त माणूस होता, फार दस्त. पूर्वी सोयरिकी कशावर होत होते माहिती? फक्त जमिनीवर. आता जरासं थांबा. थोडेसे ढवळ्या कपड्यावाल्यानं शेतकऱ्यावरचं प्रेम कमी केले म्हणून शेतकऱ्याच्या पोरायला पोरी देत नाहीत. पण या पैशावाल्या अवलादी चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाणार नाहीत. या शेतकऱ्यानं रक्ताचा घाम करून मातीत टाकल्याच्या नंतर मोती तयार होतात का, तेच यांना खावा लागतील. फक्त शेती सांभाळा. ऐका गिरगावच्या बाळाचं, ज्याच्या नावानं 7-12 असेल ईदभर, तो महाराष्ट्राचा राजा असेल. काळ्या मातीवर प्रेम करा, करा प्रेम, करा प्रेम. थोडंसं भावात कमी अधिक होते, वरचे काही लक्ष देईन थोडेसे. त्याच्यामुळं थोडंसं कोणाला वाटायला शेतकऱ्याचे हाल आहेत, कशाला त्याच्या पोराला पोरी द्यायच्या. तर जरासं दम करा. गोरगरिबाची कशी का असणं लक्ष्मी म्हणून स्वीकारा आणि आपल्या जमिनी सांभाळत राहा. मग लक्षात येईल तुम्हाला एक दिवस बाळाचं वाक्य शेतकरी काय आहे. आज परिस्थिती, आज शेतीत नोकर भेटत नाही म्हणणारी कितीतरी माणसं सापडतात, पण शेती घ्यायला भेटायली असं म्हणणार औषधाला भेटणं. संध्याकाळी इकायला निघान, संध्याकाळी फोनवर कळण, पहाट कळते, सौदा झाला. मिळच ना शेती. आणि जरी मिळत असेल तर तिचा भाव पहा, तिचा रेट पहा, तिचं काय पहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत माणसाच्या बागेमध्ये मसड गेली. तसा तो श्रीमंत अधिक परमार्थिक होते. ती व्यक्ती परमार्थिक अधिक शेतीविषयी त्यांच्या अंतःकरणात जिव्हाळा होता. आणि आता मशीन कसं असतं माहितीये का तुम्हाला? ऊस जर डुक्कर जर ऊसात गेलं ना, ते बेट खातं कमी नाचलंय करतो, ते एकच कांड खातं बुडातलं. पण ऊसाचा तुकडा पडला किती वाळून जातो ना, ते सरपण पण करायच्या कामी नाही ना. असं नाचलंय करतो ना डुक्कर. तुम्ही अजून बी बघा, मसडा खात्याल कमी तुडी त्यांना मोठ्या, शेपुड्या खात्यान कमी, पण झाड वाढून देत नाही, शेडा चालत्यात, गायरमून चरत असते. अजून ध्यानात ठेवा, तिच्या आचरणाची ताकद किती मोठी गायीच्या. मसड किती क्वालिटीची असू द्या, जी वस्तू जास्त खाईन त्या वस्तूचा वास दुधावर धावतो. त्या गवताचा वास दुधावर धावतो, दुधावर. म्हशीनं जर ते नवीन गवत खाल्लं लय तर दूध पण कडवट लागत आहे. गाईला कांदे खाऊ घाला, कांदे, तरी पण वास येत नाही, कारण तिच्या त्या जठराग्नीत ताकद आहे दादा. तशी गायच असते. पे घेतले, बागाचं नुकसान केलं. म्हातारा आकड्याची काठी टेकीत आलं. आकड्याची असेल बुंडलाची असेल, आकडा जरी असला तरी सोन्याचा होता, आणि बुंडल जरी असेल काठीला असेल तरी सोन्याचं होतं. फार दस्त माणूस त्या काळातला. गड्याला विचारलं, जी मालक, हे नुकसान तू कोबरायची मसड आलती, बोलून घे घरी. जी मालक, चित्त शुद्ध तरी सांगतो. सेवक गेला, आवाज दिला, महाराज. लेकरांना सांगितलं, कोण आवाज देते? कोणीतरी आहे, डोक्याला पागोटा आहे, धोतरा आहे, तुळशीपाशी उभे आहेत. तो कोबराय गेली. या त्या श्रीमंताचं नाव होतं मंबाजी बुवा. मंबाजीचा गडी होता, आणि मंबाजीच्या गड्याला नमस्कार करणारी व्यक्ती देवती मालक तुकोबराय होते. महाराज, काय तुकोबरायचा अधिकार असेल? महाराज, जगाचा पाप त्यांची इथं मनानं जायचं, हो मनानं जायचं. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, मनानं. एवढा दर्जा तुकोबरायचा, एवढा दर्जा असताना तुकोबराय, या नमस्कार, रामराम, या. किती मोठा दर्जा सांगू. दक्षिणेचा मालक चळचळ कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, चळचळ कापत होता.
मुजरा करायचा, काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतसे. मोक्ष काम करायचा, मोक्षामा घरी कामारी हे दासी. होय सांगू ऐसी तुका म्हणे. एवढा दर्जा आणि नमस्कार. मोठी माणसं मोठीच असतात बरं का. समुद्र स्थिर असतो, किती पाऊस नाही पडू द्या इंचभर खाली जात नाही, किती पडू द्या वरी येत नाही. भरता आल्यावर वरी जाते, ओटी आल्यावर खाली जाते, असं नाही खाली वरी होत. वड ह्याला लय येडपटपणा. पाऊस आल्यावर भरायला दम नाही आणि पाऊस उघाड्यावर छापी भिजवायला पाणी नाही. छापी नाही कळायची दादा तुला. छापी चिलमीच्या खालून जे धुडकं असतं तिला छापी म्हणतात. बारीकसं असतं एवढं एवढं. एवढे अशीच वळवळ करणार, दम नाही त्याला, दम 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 नाही. लय नाद वड्याला. बायको लोकायचं रान खुरपीन आणि ह्यो वाढदिवस 12ला साजरा करायला चौकात. याचं वर्ष झालं 40 तर 40 तोफाची सलामी आणि ती लोकायचं खुरपू खुरपू मेली बिचारी. लाज वाटायला पाहिजे. बॉग बायको लोकायचं रान खुरपी तू आणि 40 तोफाची सलामी याच्या वाढदिवसाला दे तू. कोंबड्याचा केक थुत्राला लाई तू. तुला कोण्या नरकात टाकाव यमाला कळणार नाही. भंगिऱ्या हरामखोरा. विठाला विठाला हे संसारातले विशुद्ध कचडे आहेत. हे कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचे नाहीत. महाराज, ज्याला रक्ताच्या नात्यातल्या लोकांचं प्रेम कळत नाही ती भडवे तुमच्या आमच्यावर काय प्रेम करू शकतात. माय लोकांच्या उसात खुरपायला. डोक्यावर लुगडं फाटलं. शेजारीने विचारलं, बाई लुगडं फाटले? हो म्हणे, नेसता पदर चांगला आहे पण कपाळाला कुंकू असल्यामुळं उलट लुगडं नेसता येत नाही. डोक्याचे केस दिसायलेत. दुसऱ्या दिवशी त्याच रानात खुरपायला चाललेत. काल ज्या बाईने विचारलं होतं लुगडं फाटलंय त्या बाईला उशीर झाला आणि त्या बाईने विचारलं, दादा मला त्या कोपऱ्यावर शेतापस्तर सोडतो का? सोडलं. बांधाच्या कोपऱ्यावर गाडी वाजल्याबरोबर माईनं मागं फिरून पाहिलं, आपला मुलगा आलाय. ती बाई गाडीहून उतरली आणि तिथे गेली. म्हणजे बाई त्या लेकरानं सोडलं. त्यांनी सांगितलं, ते महच पोरग आहे, माझंच पोरग आहे. खिसा फाटली इतका मोबाईल होता त्या भडव्याला. त्या बाईनं सांगितलं, बाई डोक्याचे केस दिसायलेत, फाटकं लुगडं घातलंच ग आणि पोराला 1.25 लाखाची गाडी आहे आणि 1 लाख रुपयाचा मोबाईल आहे. लाज वाटायला पाहिजे. लाज लाज. आपली माय जर फाटकं लुगडं घालीत असेल आणि आपण जर 1 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन समाजात फिरत असेल तर मोठेपणा नाही, हे अपमानाचा कळस आहे. हा पांचटपणाचा कळस आहे. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. काय तुकोबराय होते महाराज. एवढं मोठं वैभव असताना लिंता प्रणाम केला. प्रणाम. या तुकोबरायची लिंता पाहिल्याच्या नंतर तुळशीपाशी डोळ्यातून पाणी पडलं. टप 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 पाणी पडलं. तुकोबरायने विचारलं, दादा काय देऊ तुम्हाला? मागण्यासाठी नाही आलो महाराज, मी मंबाजी मालकांचा सेवक आहे. जी जी. काय निरूप आहे आमच्या करता मंबाजींचा? काही नाही महाराज, तुम्हाला बोलवलंय. बर, काय निमित्त? काही नाही, काल दुपारी तुमची मसड आमच्या मालकाच्या शेतात बागेत गोंधळ घातला तिने आणि रागाच्या भरात तुम्हाला आमंत्रित केले. जी येतो. आतमध्ये गेले, फेटा बांधला. आईसाहेबांनी विचारलं, आईसाहेब म्हणजे आपल्या त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई, मालक कुठे निघालात? काही नाही, येतोय. मंबाजी मालकांच्या वाड्यावर जायचंय. मालक म्हणायचे त्यांना त्यावेळेला, मंबाजी मालकांच्या वाड्यावर जायचं. बर, येतो ग. या. तुकोबरायच्या लक्षात आलं, आपल्या म्हशीनं यांच्या बागेचं नुकसान केलंय, आपण जाऊन पाय धरणं गरजेचं आहे. मंबाजीच्या मोठ्या दारात पोचल्याबरोबर पडवीत असा मोठा मेच होता. त्या मेचवर म्हातारं बसलेलं होतं. आकड्याची काठी होती अशी.
तुकोबारायांनी मंबाजीला पाहिल्याबरोबर पटका घेतला, बगलात घातला, वाकत वाकत आले, मंबाजीच्या पायावर डोकं ठेवलं. मालक, याच्यानंतर मसड तुमच्या शेतात येऊ देणार नाही. आता काय हरकत होतं शांत व्हायला, पण नाही. काय मंबाजीच्या अंतकरणातली विकृती जागी झाली असेल देव जाणे. मंबाजीनं त्या घातातल्या आकड्याच्या काठीने नाही मारलं, खंटाच्या काठीने मारलं. महाराज, पाहणाऱ्या नौकराचे डोळे रडत नव्हते. पाहणाऱ्या नौकराचे डोळे रडले असते तर मंबाजीनं नौकरीहून काढून दिलं असतं. त्यांचं अंतःकरण रडत होतं. तुकोबाराय सारख्या महात्म्याला मंबाजीनं मारायला नव्हतं पाहिजे. अपराध असं एवढं काही नव्हतं. तुकोबारायची पाठ अशी लालबुंद झाली. तसेच इंद्रायणीकडे निघाले. बघता बघता ऊन तापलं होतं. इंद्रायणीच्या पात्रात वाळू होती. वाळू तापलेली होती. अंगातली निमस्ती काढली आणि वाळूवर पाठ टाकून दिली. गरम वाळूनं पाठ शेकली. महाराज, इंद्रायणी रडत असेल की कोण असा व्यक्ती आहे की ज्यानं तुकोबारायला मारला असेल. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, याच्यावर सांगतोय. संध्याकाळी घरी आले, जेवायला बसले. महाराज, एवढं मारलेलं होतं की त्याचा कन्हरा, त्याची ताप, त्याचा शीन आलेला होता. भाकरी होती, एक पानगं वाढलं होतं. खाण्यासाठी मिठाचा कडा होता. चतकोर अर्ध पानगं खाल्लं. मालकीनबाईने विचारलं, मालक, आज अर्धच पानगं खाल्लं का? काही नाही, आज भूक नाही. खावंसं वाटत नव्हतं, शरीर थकून गेलेलं होतं. बराच वेळ तुळशीपाशी भजन केलं, कारण तो वाडाच भजनाचा होता ना. देवाचं मंदिराचं समोर तुळशी वृंदावन. भजन केलं आणि 11, 11:30 वाजता विना अडकून तुकोबाराय मंबाजीच्या वाड्यावर गेले. मंबाजी अशी पडवीत झोपाळा लावलेला होता. त्याला आपण बंगई म्हणतो. त्या बंगईवर म्हातारा होतो आणि मंबाजीला तिकून 2 इकून 2 4 वारं घालायला माणसं होते. रात्रभर वारं घालायला, रात्रभर. तुकोबारायला पाहिल्याबरोबर लक्षात आलं, तुकोबारायला मारल्यामुळं तुकोबाराय आता संध्याकाळी काय गोंधळ करतात काय नाही, असं सेवकाला वाटलं. पण जो सेवक तुकोबारायला बोलवायला गेलता का, त्यानं खुणाला, तुम्ही काळजी करू नका, तुकोबाराय असे काही नाहीत, तसा शांत. माहित होतं त्याला. तुकोबाराय आल्याबरोबर चौघायला प्रणाम केला आणि त्यांना सांगितलं, वारं घालायचं काम तुम्ही करा, मी हातपाय दाबतोय. त्यांनी सांगितलं, झोप लागली, लागू द्या ना, तरी हातपाय दाबतोय. तुकोबारायनं पाहिलं, मंबाजी या अंगावर होते, त्या अंगावर होते, या अंगावर, म्हणजे अर्धावट झोप होती. झोप अशी काही गोड लागली नव्हती. महाराज, ते तुकोबारायचा हात आहे, तो तुकोबारायचा हात आहे. तुकोबारायच्या हाताचा स्पर्श ज्या वेळेला मंबाजीच्या अंगाला होतोय, त्यावेळेला मंबाजीला गाढ निद्रा लागते, गाढ. सकाळी 3, 3:30 पर्यंत हातपाय चोपले, हात चोपले. बरोबर तुकोबारायच्या लक्षात आला, आता शिवजी मंबाजीला उठवायले. मंबाजी पराधिकारी व्यक्ती होती. मंबाजीला तांडव नृत्य येत होतं. तांडव नृत्य हे शिवजींना आवडत होतं, शंकरांना. भगवान शिवशंकर मंबाजीवर प्रसन्न झाले. काय देऊ, काय नाही म्हणले, मला फक्त एक तर झोप येत नाही आणि आली झोप तर सकाळी जाग येत नाही, पहाटे उठवायला येत जा. काय भक्ती असेल महाराज या लोकांची. या लोकांना सामान्य म्हणायचं नाही. तर भगवान शिवजी शंख वाजित होते. तो शंख मंबाजीला ऐकू आला की मंबाजी उठत होते. आणि तुकोबारायच्या लक्षात आलं, भगवान शिवजीनं जर मला मंबाजी बुवाचे पाय हात दाबताना पाहिलं तर शिवजी थोडे नाराज होतील. कारण भगवान शिवजींना तुकोबाराय फार आवडायचे, फार आवडायचे. निघून गेले. शंख वाजल्याबरोबर मंबाजी तार दिशी उठले. हे राम, हे श्याम, हे गोविंद, गड्यांची नाव जी महाराज. रात्री वारं घालायला कोणाच्या ड्युट्या होत्या? आमच्या चौघायच्या. हातपाय चोपायची ड्युटी कोणाची होती? आमच्या दोघायच्या. मग आज जसे हातपाय दाबले तसे रोज का दाबीत नाहीत? आज जसे हातपाय दाबले होते रात्री तसे रोज का दाबीत नाहीत? त्याच्यातलं एक आडमुठ होतं, त्याला वाटलं जाऊ द्या आपलं मोठे पण व्हालंय.
पण दुसरं हुशार होतं. ते म्हणलं आज हातपाय आपण दाबले नाही, मनातली मनात तुकोबारायन दाबले, आणि उद्या जर मथारं म्हणलं कालच्यासारखे काऊन दाबीन तर ते फुकीन. मोठाडपण हे 2-3 घंट्यापुरतं बरं राहील, पण उद्या जर खरं उघडं पडलं गाढव गाढवच असतं, शिव शिवच असतं. सांगितलं मालक हातपाय दाबायची ड्युटी आमची होती, पण आम्ही दोघांनी तुमचे हातपाय दाबले नाही. अरे हातपाय दाबल्याशिवाय झोप येत नाही, कोणीतरी हातपाय दाबले, तुकोबारायाने दाबले. पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर ठस 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 मंबाजी बोरडत होते. घरातली सगळी जमा झाली. का रडता? अरे या पापी हातानं ज्या तुकोबारायाला अपराध नसताना पाया पडले तरी मी मारलं पाठ फुटेपर्यंत, आणि त्या तुकोबारायाने ही पापी हात दाबल्याच्या नंतर शरीरातली व्याधी संपते. काय ताकद आहे महाराज जीवनातली. परिणाम सांगू काय झाला. आज तुकोबारायाच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. या कीर्तन परंपरेमध्ये तुम्हाला 3 लोक वेगळे दिसतील बसलेले. एक हिरव्या रंगाचे कपडे घातलेला अनगडशा नावाचा फकीर तुकोबारायाच्या कीर्तनात बसलेला आहे. भगवी वस्त्र घातलेला मंबाजीबुवा गोसावी आहे, आणि जिरेटोप असलेला मांडीखाली तलवार ठेवलेली रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज भयावह विरोध करणारा माणूस. काहीतरी निमित्त साधवायचं होतं, तुकोबारायाला मारायचं होतं. मग पशु काय पाप पुण्य जाणी ती, उत्तम मध्यम भोगभोगी ती. असं औचित्य साधून काही त्याला काही बूड नाही, शेंडा नाही, काही नाही. असं एक निमित्त साधलं, आणि तुकोबारायावर हात सुख घेणारा, तोंड सुख घेणारा मंबाजीबुवा तुकोबारायाचा 1 नंबरचा श्रोता झालाय. मंबाजीबुवानी फक्त सोनबा ठाकराला विचारायचं आज कीर्तन कुठे आहे. सोनबा ठाकूर म्हणजे तुकोबारायाचे पक्वादे होते. तुकोबारायाच्या कीर्तनात ज्यांनी पक्वाद वाजिला त्यांचं नाव होतं सोनबा ठाकूर. स्वतः मंबाजी जायचे, आणि सोनबा ठाकूर गरीब माणूस. सोनबा ठाकराची तर मंबाजीबुवा गेल्यावर लोकायला वाटायचं मंबाजी कोण पैसे आणलेत का नाही आज. कारण लोक काय लावतील काही मिळत नाही ना. कोणाचा कशामुळे संबंध झाला की ते काय लोक लावतील काही विचारता सोय नाही लोकांचा. पण मंबाजीबुवा वाड्यात जायचे सोनबा ठाकराच्या, वाटे लावती असताना मंबाजीबुवा सोनबा ठाकराच्या खांद्यावर हात टाकायचे. लोक म्हणायचे मग धरत चांगल्याच्या खांद्यावर हात टाकीत नाही, आणि सोनबाच्या टाकते त्या अर्थी पैसे नाहीत. फक्त कीर्तन कुठे विचारायला येत होते. आणि 12-12, 13-13 कोस घोडं जर चाललं नसेल, चिखल फार असेल, त्याच्यातून जात नसेल घोडं, तर अशा वेळेला पायी पण मंबाजीबुवा कीर्तनाला तुकोबारायाचा श्रोता झाले. महाराज एवढा विरोध करणारा माणूस आज तुकोबारायाचा 1 नंबरचा श्रोता होतोय. याची ताकद काय आहे तर ती पहिल्या कडव्याची ताकद. शुद्ध तोरी शत्रू मित्र होती, शुद्ध तोरी शत्रू मित्र होती, शुद्ध तोरी शत्रू मित्र होती, चित्त शुद्ध तोरी शत्रू मित्र होते, चित्त शुद्ध
कोमल अंतकरण होतं. मंबाजीने एके दिवशी विचारलं तुकोबारा एक विचारू. मंबाजी तिथून पुढे तुकोबाराय म्हणत नव्हते, पूज्य श्री गुरुवर्य. काय शब्दात दम आहे महाराज, फक्त वागण्याची ताकद आहे. पूज्य श्री गुरुवर्य एक बोलू. मागचं आठवतंय काय? ज्या दिवशी विठोबाला काठीनं मारलं ती रात्र तुम्ही माझे हात का दाबले? तुकोबाराय सांगतात मंबाजी तुमचे हात फार कोमल होते. सोन्याचा आवळा हातात धरणारी माणसं खंटाच्या काठीनं मला मारला असेल त्याला तुमचे हात किती शिनले असतील. आणि थकलेल्या हाताला त्याचा शिनभाग जावा याच्याकरता मी हाताने हात दाबले. काय वाटलं असेल, काय वाटलं असेल? महाराज चित्ताचा पुरुषार्थ आहे. चित्त शुद्ध असल्यामुळं वैरत्व करणारी माणसं सुद्धा मित्र. निळोबा नावाचे एक महान संत होऊन गेले. सद्गुरू निळोबाराय, पूज्यश्री निळोबाराय, गुरुवर्य निळोबाराय, संत शिरोमणी निळोबाराय, पंढरपुरातल्या मालकाचे आवडीचे भक्त शेवटचे निळोबाराय, शेवटचे संत. आणि निळोबाराय पेशव्यांच्या वाड्यावर चातुर्मासा करता गेले. चित्त शुद्ध तरी सांगतो, चातुर्मासा करता गेले. निळोबारायचा चातुर्मास म्हणजे तुकोबारायचा गाथा. निळोबारायचा प्राण होता तुकोबारायचा गाथा. प्राण प्राण महाराज किती प्राण. निळोबारायच्या भेटी करता देव आलते तरी देवाला सांगितलं प्रार्थिल्या वाचून आला शिका निळा मने आम्ही नोळखो जी देवा तुकयाचा धावा करीतसू. देवाला म्हणले देवा आम्ही तुला ओळखीत नाही, आम्हाला फक्त तुकोबाराय आवडतात. महाराज काय वाटत असन देवाला सुद्धा. एवढा अधिकार तुकोबारायचा. आणि त्या तुकोबारायावर अतूट प्रेम असणारे निळोबाराय पेशव्यांच्या वाड्यावर गाथ्याचं भजन 2 टाइम सकाळ संध्याकाळ असायचं. पण पेशव्यांच्या वाड्यावर एक गंगाबाई नावाची नृत्यांगना आली. थोडी वितुष्टवादी होती. आणि ज्या वेळेला तिनं निळोबारायचा आवाज ऐकला तिच्या लक्षात आलं अजून मालकांनी निळोबारायचा आवाज ऐकला नसेल. निळोबारायचा जर आवाज ऐकला असता त्या वाड्यातल्या मालकांनी तर निश्चित हिचं काय ऐकलं नसतं. महाराज खरं भेटत नाही का तोपर्यंत माणूस वरच्याला किंमतच देत आहे. म्हणजे खरं खरं सापडत नाही का तोपर्यंत आपण या भंगिऱ्याला किंमत देत असतो भंगिऱ्याला. आणि आपल्याकडे खरं फार आहे पण ते आपल्याला आवडत नाही ना. आपल्या बुद्धीचा दोष आहे तो. तुम्ही बघा ना श्रीमंत लोक एका हॉटेलपाशी जास्त गाड्या लागलेल्या पाहिल्या. माझी वृत्तीची कसं की मी विचार केला बाजूला 3 मजली हॉटेल आहे इकडचं 4 मजली हे पत्राच आहे पण मोठ्याल्यांच्या गाड्या इथं कसं काय लागल्या. मग ते बाहेर एक माणूस होता त्याला विचारलं ते म्हणे महाराज जेवायचं का? म्हणलं नाही. मग गाडी कशाला थांबिली? म्हणलं 2 मिनिटं बोल ना. थांबिल्यानं काय तो रस्ता रस्ता शासनाच आहे मला बोल ना. ह्या हॉटेलमध्ये गाड्या नाहीत या हॉटेलमध्ये गाड्या नाहीत इथं कसं काय? ते म्हणे आमची हॉटेल फक्त म्हातारीच्या फोटोमुळे चलती. त्या हॉटेलच्या बोर्डावर म्हातारीचा फोटो होता. इथे चुलीवरल्या भाकरी तिळ लावलेल्या भाकरी भेटत्या. ओरिजिनल होतं ना ते. चुलीवरल्या भाकरी तिळ लावलेल्या भाकरी बाजरीच्या भाकरी ओरिजिनल ज्वारीच्या भाकरी हो इथं मिळत्या. मी त्याला विचारलं म्हातारी म्हणला 9 वर्षापूर्वीच मेली. नुसत्या जुन्या फोटोकडून जुन्या चुलीकडं पाहून पैशावाल्याच्या गाड्या तिथं. जुनं खाल्ल्यावर आनंद काय असेल याचा विचार करा. हे फक्त ठराविक टोपीवाल्याला 1-2% लोकांना आडीतलं दूध माहीत असेल. आडीतलं दूध. बाकी या जीनच्या पॅन्ट दादा तुम्हाला काय आडीतलं दूध माहिती? एखाद्या वेळेस खेड्यात जन्म झाल्यामुळे तुलाही तरी थोडंसं माहीत असेल म्हणा पण बाकी काय एक वारकरी परंपरा होती घरात म्हणून एक थोडंसं माहीत असेल पण बाकी काय माहिती आडीतलं दूध आहे. ज्याचा जन्मत लातूरमध्ये झाला त्याला आडी काय कळती? त्याला आडी कळत असते फक्त. आडी काय कळणार आहे त्याला? आडीतलं दूध हे बाकीचं दूध लिटर भर पिणे आणि आडीतल्या दुधाचा 5 मिनिटं वास घेणे तरी बरं झालं. तरी शरीराचं सुस्मीकरण होतंय. इतकी त्या आडीतल्या दुधात ताकद असते. आडीतल्या दुधात असंच की दिवशी आमच्या पोरायच्या माईनं आडीचं ऐकलं. मला म्हणले आपल्याकडे आडी करायची. म्हणलं वागू दे ना. कसं लोकांना सांगता तुम्ही कीर्तनात आपल्याकडे आडी का नकोय? मी म्हणलं अगं करायला काय हरकत नाही पण आपण वरे राहतो ना आणि स्लॅबची जाडी किती असते 5.5 इंच आणि आडीला खड्डा लागतो 2.25 फूट.
आपण जर स्लॅबला छिद्र पाडन आडी पेटिली तर खालच्या मजल्यात ते जळतील. मग त्या आडीचा नाद सोडून दिला. असं काही माझ्या घरी घडलं नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं, पण तुमचं दळायलो इतकं लक्षात ठेवा. विठाला 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 ओरिजिनल. महाराज परमार्थ हा फार ओरिजिनल आहे. खूप मोठा नाविन्यपूर्ण गाभा परमार्थ आहे. याच्यासारखी श्रीमंती जगात दुसरी कुठलीच नाही. परमार्थासारखी अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. त्या बाईने एकच सांगितले, वाड्यातलं भजन्या काढून द्या. मालकानं धर्मपत्नीला आदेश दिला, आपल्याकडे जे चातुर्मासा करता महाराज आहेत त्यांना उद्याला तुम्ही वाड्यातून निघून जा असं सांगा. चित्त शुद्ध तरी सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. मग पुढच्याकडे सरकतो. मालक काढून द्यायचं त्यांना. हो, त्या काळातल्या बायका मालकाच्या पुढे जास्त बोलत नव्हत्या. आताची असती तर म्हणली असती, रूम न्या, तो आकलीचा कांदा फुटला काय रे, तुला तिकडं ऐकायचा नाद लागला आणि तुला भजन कसं पचन, अशी म्हणली असती. आता जगा साधे आहेत का? त्याला सरकी लावायला ठुत्यात आणि ह्या सोहळ्यात जात्यात आणि तिथून फोन करून सांगतात, खाल्ला काड्या मळ्यात सरकीला पाते लागलेत, लय झाड आहेत, वाननेर पाते खातेन, ती उन्हाळ्यात लावलेली सरकी आहे, तिला बोंड आलेत, वाननेर बोंड खातेन, जरा सकाळीच जात जा. आणि ही सोहळ्यात सासवडच्या घाट्यात केळाच्या कातड्यावर पाय घसून पडली, दोन्ही गुडघे मोडले. हो, देव म्हणला असं नवऱ्याला वान्य राहण्याला पाठी ती आणि तू इकडे जाती होय, तू गुडघेत नीट होत नाही. विठाला विठाला. जी बाई मालकाचा आदर करते का, ती बाई दिसली की मी समजितो मला विटेवरची मालकीन भेटली. जी बाई मालकाचा आदर करते का, नवऱ्याचा आदर करते का, ती बाई दिसावा, दिसल्याबरोबर तिच्या पायात चप्पल असली तरी माझं मन वागतंय, पण कळावा ही मालकाचा आदर करते. आणि मालकाचा आदर न करीत नाही आणि जास्त देवदेव करती अशी बाई भेटली की समजायचं नाही गाय कापली तरी गाय कापल्याचं पाप लागलं. गौहत्या समम पापहा नैवम गिरगाव करली की तम. हे काय मी लिहिलं काय? बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे, त्याच्यापेक्षा दुसरा देवच कोणता नाही. आपल्या जवळच्या गोष्टी सोडून बाकीचं करणं म्हणजे हे सगळं भाकडवाद आहे. काय अर्थ नाही. आपल्या लेकरांना जीव लावणं, लेकरं अभ्यासू करणं, देशाचे हिरे म्हणून चमकवणं, त्यांना वेळेत शाळेत पाठवणं, घरातल्या वयस्कर लोकांची सोय करणं, त्यांना वेळेला जेवायला देणं, त्यांच्या सुखदुःखाची दखल घेणं, आपल्या मालकाची पूर्तता करणं, हे या पवित्र देशातल्या स्त्रीचं काम आहे. लेकरं शाळेत जाताना तुळशी येडे घाली ती आणि मग त्याची पेन्सिल विसरली, पेपर कोराच. तितक्यात मी घरी गेलो, म्हणले महाराज पोराचा पेपर कोराच झाला. म्हणलं मोठ्यापणी तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणारे कस काय, पेपर कोरा कस काय गेला? काय नाही, त्याची माय स्वयंपाक करीत होती, मी तुळशी लिडे घालीत होती, मग त्याच्यामुळेच पोरग नापास झालं. तू पोरग शाळेत गेल्यावर तू 200 हरिपाठ वाचणं इतके नसते तर, पण ते शाळेत गेल्या वाचणं हे सुद्धा आपला परमार्थ आहे. हे आपला परमार्थ आहे. आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे का ते काम करणं याचंच नाव परमार्थ आहे. आई वडिलाची सेवा करीत नाही, बिना चपलाचा पंढरपूरला जातो, याला चंद्रभागेमध्ये जेसीबीनं खडा खाणून जरी पुरलं तरी मोक्ष नाही. तू माय बापाला मानित नाही, पंढरपुरातल्या मालकाच्या भेटीला जातो. काय देव येडा आहे का तुला मानायला? ते तो चतुरातो शिरोमणी. तुझ्यासारखी अक्कल थोडी गुंग झाली त्या मालकाची तुला मानायला. आपण जी खरी कामं करतो का हाच खरा परमार्थ आहे. हा खरा परमार्थ. मृदंगाचार्य मृदंग चांगला वाजित असेल आणि मायबापाला बोलीत नसेल तर त्या मृदंगाचार्याला बोलून पाकिट देणारे सुद्धा नरकाला जाणार. गळ्यात शपथ खोटं नाही. जो कीर्तनकार मायबापाला सांभाळीत नाही तुम्ही त्याला पाकिट देत असाल तर गावाला सुद्धा त्याचं पाप फेडावं लागणार. गावाला त्यावर घेतल्या तुला वाटलं आमचंच दळायला का नाही? तसं नाही. मला दुसऱ्याची घरे पेटवायचा नाद नाही. विठाला 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 परमार्थ खरा आहे महाराज. कारण आमच्या लोकांचा विश्वास आहे. आमच्या लोक पाया पडतात. अहो ज्या घरातली वयस्कर माणसं आपण बसतो दादा, वयस्कर माणसं, आजीच्या वयाची, वडिलांच्या वयाची माणसं,
पटापटा पटापटा 42 वर्षाच्या गिरगावकराच्या पाया पडतात. याचा अर्थ आम्ही किती चांगलं वागायला पाहिजे. आमच्यावर विश्वास आहे लोकांचा. आम्ही तुमच्या डोळ्यात माती टाकू शकतो, पण पंढरपुरातल्या मालकाच्या टाकू शकत नाहीत. का टाकू शकत नाही? त्यानं प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं ठेवलेत. एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त. कालच्याच कीर्तनात सांगितलं होतं मी. चित्रगुप्त सोबत ठेवलेत. तू कुठेही पाप कर कुठेही पुण्य कर सुंबळ्या, ते सांगतच राहते. त्याला नाटकं करूच नको. विठाला विठाला नळोबरायच्या कानावर वार्ता गेली. नळोबरायने आपला गाथा वळकटी घेतली आणि निघाली. बाईने सांगितलं, मालकाने आज जाण्यासाठी सांगितले, पण आजच्या दिवसापुरती विनंती, आजची रात्र आमच्याकडे थांबा. ते म्हणले मी थांबतो, पण मला भजन केल्याशिवाय करमत नाही. आणि तिकडं गायन सुरू झालं आणि इकडं भजन सुरू झालं. महाराज हा सोरच होता. लागलीच सांगितलं, ते काढून दिले नाही महाराज. अजून 2-4 माणसं गुमास्ते पळत आले. विचारलं का गेले नाही? वेगाच सांगतो. सांगितलं माझ्याशी वैर का? काय आमच्यात कमी आहे? आम्ही विटेवरच्या मालकाचे उपासक आहोत. भगवान पंढरीतल्या मालकाचे उपासक आहोत. आमच्याकडे काय दोष आहे? बाईनं सहज बोलता बोलता पैज लावली. हे वाळलेलं झाड जर तुमच्या गायनाने हिरवं झालं तर मी उद्यापासून नाचणं बंद करीन. सोडा गाथा. उन्हाळीचं झाड होतं. उन्हाळी फक्त जुन्या लोकांना कळन. जीनच्या पॅन्टीवाल्याला उन्ही का उन्हाळी काय कळत असती? तुम्हाला हे उन्हाळा कळन. उन्हाळीचं झाड, हे झाड असं एका डबक्यात उभं केलं, वाळून गेलेलं काड्या झालेलं झाड. गाथा काढा. स्मरण केलं तुकोबरायचं. महाराज काय ताकद आहे. तुकोबराय भजन करत असताना दगडाच्यातून स्वर निघत होता. दगडाच्या टाळामधून. मग दगडात निर्जीव दगडातून जो स्वर निघला होता तो चेतन स्वराला छेडित होता. त्या तिथे ताकद काय असो. पक्षी ही सुस्वरी आळविती. तुकोबरायच्या जीवनात विश्वदेव होतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. काय ताकद होती महाराज. आणि त्या तुकोबरायच्या अभंगवाणी ऐकल्याबरोबर उन्हाळी नुसती हिरवी झाली नाही, फुलं येऊन शांगा लागल्या. पायातले चाळ सोडले, वाड्यातल्या खिडकीतून बाहेर फेकून दिले, पानवठ्यावर जाऊन आंघोळ केली आणि वल्या कपड्यानं निळोबरायच्या चरणावर डोकं ठेवलं. आणि तिथून पुढं गंगाबाई नावाची स्त्री निळोबरायची श्रोता झाली. नृत्यांगणा होती त्या काळातली. चांगल्या चांगल्या श्रीमंत लोकायला तिने भिकायला लावलं होतं. कारण घुंगराचा आवाज गोड लय असतोय. काही काही ना 2-2 शेकर इकल्या त्या आवाजाच्या नादात. गोड असतो म्हण. म्हणजे किती गोड असतो त्या हिने इकल्यामुळं कळाला. मी काय अजून ऐकलं नाही. गोड गोड असतो, गोड असतो. आणि ती लीन झाली. मला वाटतं हेच प्रकरण पाहून एका लावणीकरानं लावणी लिहिली. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. त्या काळातली लावणी सम्राट, त्या काळातली नृत्यांगणा श्रीमंत श्री निळोबरायच्या चरणावर लीन झाली. पण ताकद कशाची होती? परमार्थ चित्ताचा होता. म्हणून पहिले कडो महाराज म्हणतात, शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी हो शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध शत्रु मित्र होती.
व्याघ्रही न खाती, वाघ सुद्धा खाऊ शकत. सह्याद्रीच्या खोऱ्यामधून छत्रपती चालले. घोड्यावर होते. ते घोडे काय असे तुमच्या आमच्या टांग्याच्या घोड्यावरून सोडून चलत आलो रे आलो रे आलो रे अशी थोडी घोडे असतील ते. महाराज ही शूर लोक ज्या वेळेला घोड्यावर बसत होते का त्यावेळेला वारं विचार करत होतं. वारं धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, ही जुनाट लोक ज्या वेळेला घोड्यावर बसायची त्यांना यांच्या या कौशल्याचं, त्या वेगाचं, त्या संपूर्ण त्या घोड्या सवारीचं वारं कौतुक करीत असेल. वारं त्याला सुद्धा विचार वाटत असेल काय नाविन्य असेल. आणि त्या खोऱ्यातून आवाज दिला, राजा. दुसऱ्या आवाजाला लगाम आखडला. उतरले खाली. उभा असताना विचारलं, मालक अरे आवाज देते कोणतरी. घोड्याच्या टापा चिरवदळ थांबल्याबरोबर समोरची व्यक्ती पळत आली. प्रणाम राजे. मुजरा मायबाप. खाली उतरले. कोण? अमकी अमकी व्यक्ती. काय पाहिजे? वाघिणीचं दूध पाहिजे. वाघिणीचं दूध. बाकी सगळे हवालदिर झाले. वाघिणीचं दूध कसं देता येईल? राजांनी सांगितलं तंबू लावा. सह्याद्रीच्या खोऱ्यात मुक्काम त्या दिवसा केला. त्या व्यक्तीला सांगितलं उद्या सकाळी 10-11 वाजता दूध मिळेल तुम्हाला. कारण माहित होतं या खोऱ्यात वाघिणी शिवणी जणलेल्या आहेत. तळ दिला. सकाळची 7-7:30-8 वाजता सूर्याचे किरण पडले. पावसाळ्याचे दिवस होते. चिमुकला असं गवत वाढलेलं होतं. इतीत तृणांकुर होते आणि त्या वाढलेल्या छोट्याशा गवतामध्ये वाघिणीची छावे खेळत होती. कुत्रीचे पिले नाही, डोकरीनीचे पिले नाही, वाघिणीचे पिले छावा खेळत होते. पिलं खेळते त्यावर ती माय कुठं असेल? जवळच आजूबाजूला. आपल्याला वाटतंय आपण आपल्या लेकरावर जास्त प्रेम करतो. नाही नाही, पशु इतकं प्रेम करत नाही आपण. तुम्हाला एक माहिती आहे का? गाय जणलेली शेतात चरायला जाताना सगळ्या गायीच्या पाठीमागे जाते आणि शेतातून घरी येताना सगळ्या गायीच्या पुढे पळते. चित्त तिचे पिलापाशी, वासरापाशी तिचा जीव असते. आकाशात फिरत असणारी घार जरी कुठं फिरत असेल पण तिच्या घरट्याजवळ गेलं की ती चू 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 जोरात असा आवाज करते. चित्त तिथपर्यंत असते. जराच वाघीण जाळीत सुप्त अवस्थेत तशी पडलेली. ढाल घेतली आणि तलवार अशी तिरकी मारल्याबरोबर आकाशात वीज चमकावा असा छंदशी आवाज झाला. जांभाळी देतच बाहेर आली वाघीण. इथं जर खरी वाघीण आली तर बसू का आपण? नुसतं म्हणा आता एखाद्याने येऊन बापा मी आताच दारे धरून आलो आणि पलीकडे उसात बिबट्या होता. माणसं म्हणतील गिरगावचे इठ्ठलगी. हो आमचे वासर बाहेर बांधलेले आहेत. तुझे इठ्ठलगी वर गिरगावकर. वाघीण 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 लय लांब सोडून द्या. आमची तारीख घ्यायला माणसं आले. मी फोनवरच देत असतो. पण ते आली घरी. गाडीच आली. घरी आल्याच्या नंतर घरी आल्या आमच्या घरी असं मी शिकलेलं आहे. 3दा म्हणल्याशिवाय चहा करीत नाहीत. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिली हे सगळं तुमच्या घरचं सांगायला. त्या गोळ्या संपल्यात का? महाराष्ट्रात फिरतोय मी. तुम्हाला राग येईन म्हणून घरी घेतलं ते तुमचं सांगायला सगळं. मी आवाज दिला अगं चहा कर बरं. आता त्याला माहित होतं 2दा आवाज आल्याशिवाय आपण काही कामाला लागू नये. मला वाटलं तर हे म्हणतील नको म्हणून तारीख घ्यायला आलेली पण ते काही म्हणलेच नाही. अर्धा तास झाला गप्पा झाला. मी पुन्हा लगेच म्हणलं अगं चहाचं काय झालं ग?
ते त्यातले एक जण म्हणलं महाराज आता 1:30 वाजलाय कशाला चहा सोमवार सोडूनच जाऊ ना. अवघडच काम झालं कडे आता चहा दाखवायचं होतं तर तिथे कुठं ना लागलं माग. मी आतमध्ये गेलोत म्हणलं करा स्वयंपाक कळत नाही तुम्हाला काय पटपट बारा म्हणायचं ना 3दा म्हणलं मला तरी काय माहिती सोमवार सोडून जाते म्हणून. बघा ना कशा हसत येत आमच्यावर घेतल्यावर. इतकी येडपट असेल का माई बायको. मी नसतो का रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो अंगाला काव लावून जय बम बम बोले. इतकी येडपट असल्या करा स्वयंपाक. गावाकडे असल्यामुळे त्यावेळेला जुना काळे गॅस नव्हता. ह्याच्या म्हणले स्वयंपाक करते मी पण सरपण तुम्हाला आणावं लागते. काय बोलायली म्हणलं येडेवानी काय कीर्तनात बोलतो मी वजन हाणतो ना यायच्या देखता सरपण आणल्या हे तर मला दळ्याच म्हणतील. ती म्हणली काही म्हणा पण आज तुम्हालाच आणावं लागते. म्हणलं काय येडपटेस तू. ती म्हणली मी येडपट नाही आणशीराम तात्याची कुत्री आपल्या फासाखाली येली. येली म्हणतात का जनली तुमच्याकडे बरोबर येली. आणशीराम तात्याची कुत्री आपल्या सरपणाखाली परसात येली. आणि म्हणलो का सरपण आपलं जागा आपली कुत्री आणशीराम तात्याची ती काय करते. ती म्हणली मग काय करीत नाही तर मग तुम्ही एकदा जाऊन या ना. जनलेली कुत्री आपल्या जरी सरपणात जाग्यावर येली तरी सरपण घेऊ देते की तिची पिले मोठे होस तर. कोण म्हणालो मी कुत्री 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 घेऊ देते का सरपण ती कुत्री. नाही 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 नाही. नुसतं कळाव तुरीच्या पाट्यात आणि उसात डुकरीन जनली. बायाला म्हणावं या उसात डुकरीन जनली 3000 रुपये रोज त्या म्हणत्या माय नको. डुकरीनं अंगावर आल्यावर पहिली पिंढरीच फोडी ती. मालक तर नाही जायचा. कोण जाणल्या डुकरीन तर वाघीन जाणल्यावर जाता येतं का कोणाला फक्त तुम्हा आम्हाला. संधीची आवाज झाल्याबरोबर वाघीन बाहेर आली. मोठमोठ्याल्या 12-12 फुटाच्या डगाटाकीतच पळाली. 300-400 फूट उंच डोंगरावर. छत्रपतीच्या लक्षात आलं वाघीण हिंसर पशु आहे. ढाल आणि तलवार पुढे फेकून दिली वाघिणीच्या. महाराज वाघिणीच्या लक्षात आलं पशुला कळत असतो कधी कधी कोण म्हणते कळत नाही. ज्या बैलाला ज्या म्हशीला ज्या गाईला वेळेला पाणी पाजणारा आणि वैरण टाकणारा रातच्या 2 वाजता गोठ्यात जा. जर मसडन गाय बैल जर नाही उठून उभं राहिले तुम्हाला बाळू म्हणू नका. पण जो नुसता दूध काढायलाच जातून वैरण टाकीत नाही हो भंगिऱ्या तिथेही झोपू द्या तरी मसड अशी पाहणार नाही. अशी करणारच नाही मसड. तिला माहिती हो भंगिऱ्या नुसता दूधच पिळी तू. हो हो सडक कोरडे झाल्यावर दूध लाईत नाही. दादा कळत आहे माणसाला शेतकरी आहेत ना ते. ह्या भंगिऱ्याकडे कशाला मस शेळी तर नाही पाहत. गाय गाय इडी आहे का पशुला कळत हो. कुत्र कोण्या माणसापुढे शेपूट आली तर माहिती तुम्हाला जे कुटका टाकते त्याला. धिलपी हाणणाऱ्या बाईकड नाही. जनावराला कळतो कळतं जनावराला कळतं कळतं. ढाल आणि तलवार फेकल्याच्या नंतर वाघिणीची भावना बदलली. तिच्या लक्षात आलं प्रतिकार शक्ती आपल्याकडे फेकून दिली. त्या अर्थी याचं आपलं वैर नाही. वाघिणीने अर्धा जबडा मीठ केला अर्धा उघडायला. छोटी वाघिणी वाघिणी ती काय मानवावर विश्वास ठेवणार आहे. अर्धा जबडा मीठ केला आणि तरी पण धावत आहे. वाघीण धावत येत असताना खाली बसले डावा गुडगा खाली टाकला. मग मात्र वाघिणीच्या लक्षात आलं आपलं शत्रुत्व नाही. सगळा सगळा मीठ केला आणि वाघिणीच्या तोंडातून ओठातनं सूक्ष्म अशी बारीकशी जीभ बाहेर आली लालबुंद. आणि ती जीभ रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा अंगठा चाटीत होती. व्याघ्रही न खाती सरपत आहे सांगतो. अंगठा चाटीत होती. छत्रपतींनी पाठवून हात फिरला आणि सांगितलं माय विश्वात जगण्याचा प्रत्येकाला सारखा अधिकार आहे. मला जसा तसा तुला आहे. मला दुधाची अपेक्षा आहे. कासच फिरली. वाघिणीचं दूध कोणी काढून दाखवा. सर्कशीत वाघी धरली का नाही. वाघिणी धरल्यात शिवीन धरल्यात
दूध देतात का त्या? नाही. कारण वाघ, वाघीण आणि शिवीण फक्त पिला करतात दूध देतात. गाय कोणा करता दूध देती? वासरा करता. म्हसळ कोणा करता देती? वगैरा करता. शेळी कोणा करता देती? बोकड्या करता. तरी पण माणसं काढतात का नाही? शेळीचं दूध काढणार तर इतके बहादर, पाय बांधायचंच काम नाही, पाय ओढणं लगेच मेचकीत पाय. आता उभं राहून सांगितलं असतं तुम्हाला, लगेच पाय ओढणं की लगेच मेचकीत. बघलात नाही मेचकीत? वा झटकीला की चट काढायचं, नाही निघल्यावर खालून पुन्हा दणका, चट दूध पिळून घेतल्यावर मग बोकड्या सोडा. काय पिईन ती रोग राहता बोकड्या. असं कारभार. गाईचं असत, म्हशीचं असत, वाघीण शिवीन नाही. आपल्या पिलाची रसना ज्या वेळेला स्तनाला लागते त्याच वेळेला वरून दूध निघते. बाहुबळानं जर वाघिणीचं दूध काढायचा प्रयत्न केला, गरम वाफा निघत्याल, दूध नाही निघत. आणि फारच प्रयत्न केला तर रक्त निघेल, दूध नाही निघत. वाघीण देतच नाही, देतच नाही. काय रे त्याची राजा, कास फिरवल्याबरोबर महाराज बुद्धिवाद किती असेल कल्पना करा. वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्राशिव शुद्ध राहत नाही. पात्र अपवित्र करीत असते दुधाला. तुम्हाला एक माहिती, गोमूत्र पवित्र का अपवित्र? पवित्र. तांब्याचं पात्र पवित्र का अपवित्र? तांब्याचं आपण देवाला स्नान घालतो ते पात्र पवित्र का अपवित्र? पवित्र. गाईचं गोमूत्र पवित्र का अपवित्र? पवित्र. मग गाईचं गोमूत्र पवित्र आणि तांब्याचं भांड सुद्धा पवित्र, पण दोघांची संगती एक झाली की अपवित्र. म्हणून तांब्याच्या पात्रात गोमूत्र कधी आणत नाहीत, असा पुराणाचा निषेध आहे. तसं वाघिणीचं दूधही अधिकाराचं, पण बाकीच्या पात्राचा स्वीकार करत नाही, त्याचा अशुद्धता होत असते. त्याला सोन्याचं पात्र लागतंय. जिरेटोप आतून जो पात्र आहे सोन्याचा उलटा केला, आपण मग त्या जिरेटोप भरभर भरभर भरला, देऊन टाक. महाराज काय चिकित्सक लोक असतील त्या काळातले, ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. आणि त्या दिवशी तुकोबरायचं याच अभंगावर कीर्तन छत्रपतीने ऐकलं. महाराज हिंस्र पशु सुद्धा खात नाही. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, सर्पतया विसते अमृत आघात गीता, विसते अमृत आघात गीता, विसते अमृत आघात गीता, विसते अमृत वाघ खाऊ शकत नाही. राहिला प्रश्न सर्पाचा. रामचंद्र वनवासाला गेले. विश्वाचा बाप आहे, मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र वनवासाला गेले. कशा करता माहिती आहे? भरताला राज्य द्यावं. निघतो भरता जी मालक. ज्या वेळेला रामचंद्र अयोध्येतून परत गेले त्याच्यावर काही दिवसाला भरताने अयोध्या सोडली. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत राहिले. राजकुमार आहे महाराज. खर तर भरताने राज्याचा स्वीकार केला असता तर भरताला पाप लागलं नसतं, कारण त्याच्या आईनं वरदानात मागितलेलं राज्य होतं. पण भरताचं अंतःकरण लय गोड होतं महाराज. भरताचं अंतःकरण मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, एवढं अंतःकरण भरताचं मोठं. आणि भरत रामचंद्र प्रभूचं भजन करीत एका दगडावर बसले. झाडाची सावली कल्ली सूर्य फिरल्यामुळे
आणि भरताच्या अंगावर ऊन आले. लालबुंद शरीर राजकुमार होता. सूर्यवंशातल्या राजाचा पुत्र आहे. राजा दशरथाचा पुत्र, भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे बंधू, शेष लखनलालजीचे भाऊ, वैराग्याचं मुक्त टोक, विवेकाचं शत्रुघ्नाचे बंधू भरत. लालबुंद शरीर आहे, राजकुमार आहे, तेज आहे. थोडस वारं सुटलं आणि पायावरचं वस्त्र थोडं बाजूला गेलं. जन्नू दिसत होती. जन्नू म्हणजे मांडी. सर्पिन आली समोरून. एक भूक लागलेली आहे. 2-4 दिवसापासून शिकार नाही. उंदीर सापडा नाही, किडे नाही, पिडे नाही, काय नाही. 2-3 पिल्लं पळते. धावत पिल्लू गेलं. आईला सांगितलं आई शिकार आहे. महाराज डोळे झाकून भजन करायला. विधेय स्थितीत महाराज आहे. महाराजाला उन्हाची पर्वा नाही. सर्व अंगाला घाम आलाय. लालबुंद शरीर आहे, भजनात व्यग्र आहे. आपण एकानं मांडीला जर लाचका मारला तर 100-100 ग्राम मांस येते. दिवसभर काय खायचं काम नाही. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. पोराला विचारलं पाप्यानो मागच्या जन्मात काय पाप केलं तर याच्याकरता सर्प झालात आणि या साधूचं मांस खाता. मुलांनी विचारलं आई विडीस का काय ग? सर्पाला माणूस काय, किडा काय, बेंडूक काय, उंदीर काय हे काही सांगितलं का आपल्याला? आपल्याला सांगितलेत का एकादशी धरायला, का परदोष धरायला, का सोमवार धरायला, का शिवरात्री धरायला? काय आपल्याला काही सांगितलंय काय? ती म्हणली मूर्खांनो आपल्या जरी सांगितलं नसेल पण विवेक वापरायचा आहे. हा महात्मा आहे. या महात्म्याला चावा नाही घ्यायचा, नाही घ्यायचा चावा. बरं आई ठीक आहे माफ कर. चला नाही म्हणे. तुम्ही या साधूचं मांस खावा अशी इच्छा का केली? पोट्टे म्हणले आई फक्त इच्छा केली, खाल्लंय कुठे? मग चांगल्याचं मांस खावा इच्छा केली तरी पाप लागते. बर करायचं काय? पर्याय एकच आहे. मागच्या 4-5 दिवसापासून उपाशी आहेत. आज जर उपाशी राहिला तर काही मरत नाही. आता एकच काम करा. हा साधू भजन करत असताना घाम आलाय, सावली कल्लेली आहे. सावली तर आपल्याला अंगावर आणता येत नाही. तुम्ही फक्त तोंडानं वारं घाला. चारी बाजूनं चारी सर्पिणीची पिलन वारं घोड लागली. अंगाला शीतलता लागल्याबरोबर लक्षात आलं. डोळे उघडले, पाहिलं सर्प आहेत. सर्प आहेत. संवाद सांगतो म्हटलं. सर्पिणी विचारलं कोण? राजा दशरथाचा सुपुत्र भरत आहे. भरताचं लग्न झालं. अंगाला काव कशी? काही नाही बाई, जगाचा बाप वनवासाला गेला ग. रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर राज्यात आनंद वाटत नाही. याच्याकरता त्या मालकाचं भजन करून इथं बसतोय. सर्पिणीच्या डोळ्यातून पाणी टप 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 पडत होतं. मुलांना सांगितलं बघा वैराग्याचं टोक आहे. आईनं वरदानातून राज्य मागितलं पण मोठ्या भावाविषयी अंतकरणात प्रेम, लक्ष्मणजीशी अंतकरणात प्रेम, वंशाविषयी अत्यंत गोडवा, मागच्या पूर्वजाची विशुद्धपणा होता कामा नाही. आणि अंतकरणात इतकं निर्मळ प्रेम, इतकं निर्मळ भरताचं प्रेम, इतकं निर्मळ प्रेम. बघा रे बघा, सर्पिन सुद्धा चावत नाही. व्याघ्रहीन खाती सर्पतया. काय ताकद आहे महाराज. विषते अमृत. द्रौपदात सांगितलं विषते अमृत. याचा एक पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. टाइम झाला का? नाही. बर ए राहुल माझ्याकून बोल. संचयनं उभ्याकून बोललं पाहिजे. संचे फुटले की चांगले चांगले झोपत येत. हा संचे नाही फुटले पाहिजे. भजन चालू होतं. भजन भजन एकादशीचा जागर आहे. द्वादशीला प्रसाद कशाचा असतो? शिरापतीचा. शिरापतीला काय लागतं? हरभऱ्याची भिजलेली डाळ, गुळाचा खडा आणि सुंठ. सुंठ सुंठ वडा वेगळा. सुंठ वड्यासाठी काळ्या पाठीचं खोबरं, अशा बदकाव आणि खारका त्या पूजेत असतात. त्या नाही नाही ते पूजेतल्या खारका आम्हाला. आणि तुम्ही जे घरी खाता त्या अशा बदकावानी असत्या. पूजेतल्या अशा. एक बाई आली ना तू घेऊन. या जिजी. जिजी म्हणली महाराज काय नाही नातीचं जमच ना. म्हणलं माझा माया जनकच जमल काय बघा पंचांग. आता आलीच घरी तर काय उग पाहिलं. जन्मकुंडली बघितली. म्हणलं बाई मला तर काही एवढं काही कळत नाही पण मा सरस्वती मातेचा जप करायला लाव जमलीच. केला जप. ती सांगितलं म्हातारीनं, पाय पडली आणि चलला अशी एक नोट दिली.
म्हणजे जी मार्केटमध्ये चलत याची पाया पडून मला दिली. मी काय मागितली नाही, मननच दिली. मग नातू कडेला असल्यामुळं आमच्या पोरायच्या आईला मी म्हणलं, पोरायची आई म्हणजे माझी बायको, मी तिला म्हणलं अगं त्या बाईने एवढी मोठी नोट दिली, 4-2 खारका द्यावा. आमच्या घरच्यांनी एकच दिली, कारण महाराजाची बायको आहे ती. तुम्ही कशा देत, तुम्ही कितकाल दिल्या असत्या. तुमच्या इथं जर शेजारीन भज्याच्या पिठाला आली, आम्हाला वाटीभर पीठ द्या, तुम्ही असं खूप सुन देता का? असंच देता का नाही? मग तुम्ही तसेच आम्ही. तुमच्यातलीच एक मला भेटली ना, मला काय स्वर्गातली थोडी भेटली नाही. तुम्ही जशा वागतात तसे ती बी वागत असेल ना, त्याच्यात काय बदल असतो? एकच खारी. 7-8 दिवसात तिच्या पोरी नातीचं जमलं. जमल्याच्या नंतर ती पुन्हा आली. आल्याबरोबर म्हणलं या जीजी, दर्शन घेतलं. महाराज जमलं बरं का, तुमच्यामुळं. मी आणलं माझ्यामुळं नाही जमत. जगदंबेची कृपा झाली, ज्ञान सरस्वतीची कृपा झाली, पांडुरंगाची कृपा झाली, साधू संतांची कृपा झाली. नातू संगच आणला होता. मी म्हणलं ह्या म्हातारीनं त्या दिवशी आज आपल्याला जितकी दक्षिणा दिली याच्यात 10 किलो खारका येतात, मुठक्ष देऊन टाकणं. आमच्या घरच्यानं अशी वाटीच भरून खारका घेतले. म्हातारी म्हणली नको महाराज. म्हणलं काऊन, ते दिवशी आहे ना. म्हणजे 14 दिवस झाले तिच्या नातवाला खारीक देऊन. 14 दिवसापासून खारीक चोखीत होता, तरी आठवडी लागलीच नव्हती. म्हणजे काय नरम खारीक असेल बघा ती. 14 दिवसापासून तिचा नातू टोकरीत होता, पण तरी खारीक फुटलीच नाही ना आठवडीला लागलीच नाही. ती आम्हाला अभिषेकात आलेली. आणि आम्ही मग यशंदेही धनंदेही पुत्रंदेही वा. आणि खारका अशा. खोबरं तर असं असतं दोन्ही कुण काळ, कोणी कुण मांडाव देव बाप्पाला कळतच नाही. आणि तुम्ही घरी खाता ते कसं असतं? दादा तुमच्या हॉस्टेलचं खोबरं पाहिलं मी, बोक्यावनी जुळलं काळ्या पाठीचं खोबरं. आणि देवाला ते दोन्ही कुण काळ. बदाम किती फोडा कडू जहर, गोड गो सतत नाही. हो सुपाऱ्या तर इतक्या मस्त असतात. हा हा त्या सुपारीला पाणी लाग हाला म्हणल्याबरोबर मधातून आळीवर येते. ते म्हणते देव बाप्पा माया घरात पाणी वचशील तर तुझ्या घरात वाडा घुसल. जरा किचक्याच कुडक्यात सुपाऱ्या ते काय बाबा. आणि फक्त ओरिजिनल असतो खडी साखराचा खडा. पण आमचा डोळा चुकून कहा यजमानाचा नातू येतून खडी साखराचा खडा नेतो पत्ता नाही. आम्ही तेच मुठभर तांदूळ मुठभर गहू आणि ते उदबत्याची डाग पडलेली पिस. हो ते तांदूळ निसू निसू महाराजीनं आंधळी. ते पिस काय ते अशीच. हो आणि ती पिस भागवतावर येणारी पिस अशी. त्या पिसाचं झंपर होतच नाही. ते पिस फक्त मांजरावानी घर हुंगेच. हिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला. ते पिस नुसते घर हुंगतेत मांजरावानी. जंपर होईन टोपर भेटन काहीच काम. हे शिदुरीचे पिस पण तसेच असतात. लग्न झाल्यावर पप्याच लग्न झाल्यावर ती शिदुरी वाटायचं काम असतं. नवरदेवाची चुलती ती मानकरीन असती. ती चुलती मानकरीन. आणि काय तिला मान, ते मानाचा पिसा असतो. ज्या घरी जाईन कुकाचं बोट चहाचा घोट चल होय घरला. आणि चहा तरी कोणता धडा असतो किर्लोस्करींना चाईल. ते तरी कमक काळा असतं. इतका काळा जोर चहा. आणि चहाचा घोटन चल. आणि त्या पिसानं ते टोपलं पण झाकत नाही. मोठी वजनातच चलत ते पिस. हे ते पिसा अशाच कामी. ती काय सगळा माणसं इतके चालू. देवाला नारळ फुटल्यावर खराब निघलं म्हणतात पावलं. पावलं म्हणतात वा वा नारळ पावलं. तुला रुमण्यान हाणायला पाहिजे. हाणायला नाही पाहिजे, रूम न तोंडात घालून ठोकायचं, इकून काढायचं. खराब निघल्यावर पावलं म्हणतो होय. आणि चांगलं निघल्यावर असा तुकडा ठेवतो. चष्म्यानं पाहावं लागतो केवढा फुलाय. लय बहादर माणसं महाराज. महाराज आपण जर इतके चालू आहेत तर आपल्याला जन्माला घालणारा किती चालू असेल याचा तर विचार केला पाहिजे ना तुम्ही. काय सांगत होतो? मनन कीर्तन. हा भरत 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 काय जीवन होतं महाराज लोकांचं.
भजन चालू एका व्यक्तीचं, बरं आटपलं, भजन चालू आहे. द्वादशीला प्रसाद असतो शिरापतीचा, भिजलेली डाळ हरभऱ्याची, गुळाचा खडा आणि सुंठ. भजन चालू आहे संत कबीराचं. कबीर फार आनंद आश्रमावर भजन केलं कबीराने. वारकरी संप्रदायातलं एक अनन्यसाधारण महत्व म्हणजे संत कबीर आहेत. कबीरांचं भजन. सकाळचा शिरापतीचा अभंग, पहाटेची शिरापत प्रसाद होता तो. पहाटे पहाटे मारुती जन्माच्या दिवशी भिजलेली डाळ असते. ठराविक वेळेला भिजलेल्या डाळीचा प्रसाद असतो, कधी पण नसतो. भजनाच्या आरतीच्या प्रसादाच्या वेळेला कबीरांच्या लक्षात आलं, भिजलेली डाळ दिसते, गुळाचा खडा दिसतो, पण सुंठ नाही. त्यांच्या भजनात एक श्रीमंत व्यक्ती बसलेला आहे. त्यानं तो आदला पुढे टेकला. तो आदला कबीराने हातात घेतला आणि भजन करणाऱ्यातल्या एका मुलाला सांगितलं, बाळा जा दुकानावरून सुंठ घेऊन ये. सुंठीचा कोंब. अद्रक ओली, सुंठ वाळली, अद्रकीचाच प्रकार, ओली आणि वाळली, वाळलेला प्रकार. दुकानात गेल्याबरोबर सकाळची वेळ, दार वाजलं. दुकानदार कोण? काय पाहिजे? सुंठ पाहिजे. पोत्याचा मुंगा सोडा किंवा डब्याचं झाकण उघड, त्याच्यात हात घातला, ती सुंठ मोजली आणि कागदात बांधून ती देऊन टाकली. इकडे आल्याबरोबर आरतीची तयारी झाली. आडकिता घेतला प्रसादानं, त्या आडकित्यानं त्या सुंठीचे तुकडे केले, दगडानं ती अद्रक ती सुंठ फोडली आणि त्याच्या सगळ्या प्रसादात कालवली. पहाटे दुकानदार झोपेतून उठल्याबरोबर पाहिलं तर डब्बा सुंठीचा उघडा नाही, बचनागाचा उघडा आहे. बचनाग, बचनाग, बचनाग म्हणजे सुंठीसारखेच कोंब असतात, त्याला बचनाग म्हणतात. हे अत्यंत विषारी असतं, ते औषधी आहे. ते असं आतून घेण्यासाठी नाही, ते उघडून एखाद्या ठिकाणी लावणे किंवा काहीतरी त्वचेसाठी वगैरे वगैरे वापरल्या जाणारी वस्तू आहे, ती खाण्यासाठी नाही. किंवा बचनाग असा विस्तवात पेटून कुठंतरी डाग देण्यासाठी आहे. विषारी, नागासारखं विषारी, रोगर सारखं विषारी बचनाग. दर 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 पहाटे दुकानदाराला घाम. महाराज सकाळची अभंग आटपली. विटेवरच्या मालकाची त्यावेळेला द्वारकेतली मूर्ती होती, कृष्ण परमात्म्याची अष्टधातूची मूर्ती होती, आणि मोठ्या श्रद्धेने आरती झाली. आणि कबीराने तो प्रसाद मुठभर देवाच्या पुढे टेकला, डोळे झाकून, आणि तोच प्रसाद कबीराने सगळ्यांना वाटला. महाराज हा प्रसाद सगळ्यांनी घेतला, कबीरांनी सुद्धा घेतला. दुकानदाराने विचार केला, बायकोला सांगितलं, एक भजने वाचत नाही आज. आता मंदिरात आज जेवढे भजनाला भजने होते सगळे मेले. ती म्हणली, काय बोलता तुम्ही येड्यासारखी? अगं बचनागच द्या ना म्हणे प्रसादाला, मला कळालंच नाही झोपीच्या नादात. ती म्हणली, बाई हे भजने जर मृत्यू पावले कळालं, आपल्या दुकानाहून बचनाग सुंठ नेण्यासाठी आले असं कळालं, आपल्याला घरी राहता येत नाही. पसारा आवरायची तयारी. मंदिरापासूनच रस्ता होता. मंदिरापासून रस्ता असताना, निघून जात असताना भजनाचा जोरजोरात आवाज येत होता. ते म्हणलं, अजून प्रसाद खाल्ला नाही इकडे, आपण जाऊन सांगू खाऊ नका. अहो प्रसाद खाऊन उतार चालू होता, भजनाचा उतार चालू होता, उताराचे अभंग चालू होते. आतमध्ये गेले आणि पाहिल्याच्या नंतर कबीराने सांगितलं, या दुकानदार या या, प्रसाद घ्या, घ्या प्रसाद खा. ते म्हणलं, महाराज प्रसाद खाऊ नको म्हणायला चालतो का? माझ्याकडे सुंठ मागण्यासाठी आले, मी बचनाग दिले. कबीराने सांगितलं, आम्ही सगळ्यांनी खाल्लाय. मागे फिरून पाहिलं तर अष्टधातूची मूर्ती काळी झालती. अष्टधातूची मूर्ती काळी झालती. महाराज जीवनात तिला इतकं पाप नसलेले कबीर, जीवनात तिला इतकं पाप नसलेले कबीर, विषारी बचनागाची फळं खाण्यात आली, पण ती अमृतासारखी ठरली. विषते अमृत, विषते अमृत आघाते ते हित, हो विषते
विसते अमृत आगात हित हो विसते अमृत आगात हित विसते अमृत आगात हित विसते अमृत आगात हित विसते अमृत आगात हित अकर्तव्य नीत होये त्यासी अकर्तव्य नीत होये त्यासी अकर्तव्य नीत होय त्यासी अकर्तव्य नीत होय त्यासी अकर्तव्य नीत होये त्यासी अकर्तव्य नीत होये त्यासी अकर्तव्य नीत होय त्यासी अकर्तव्य नीत होय त्यासी विसते अमृत आगात हित विसते अमृत आगात हित विसते अमृत आगात हित विसते अमृत आगात हित कबीरांच्या जीवनात ते विष अमृत असं म्हणतात. अमृत असं म्हणतात. ज्या ज्या वारकऱ्यांना व्याधी होती का त्या दिवसपासून त्यांची व्याधी संपली. कोणाला वाताचा विकार असेल, कोणाचा कशाचा विकार असेल. महाराज बघा विष खाण्यात आलं पण चित्त शुद्ध होतं ना. अमृत ठरलं अमृत. महाराज आईच्या अंतकरणात पाप नव्हतं. तिचं नाव हे कयादू. आईच्या अंतकरणात पाप नाही, तिचं नाव कयादू आहे. आणि मुलाच्या अंतकरणात तिला इतकं पाप नाही, त्याचं नाव प्रल्हाद आहे. पापी होता बाप. आणि बापाने पत्नीला सांगितलं प्रिय हे पोट्ट भजन करतं, याला विष पाच. विष कालवलं दुधामध्ये. आई समोर बसली ना, आईने सांगितलं बाळा तुला विष प्यावं लागतंय. आई तू आई आहेस ना ग. बाळा माझा विलाज नाही, मी पतिव्रत आहे आणि मालकाचा शब्द मोडीत नाही. तुला एक पर्याय, तुला वाचायचं असेल तर भजन बंद कर. आई भजन किती गोडे हे सगळं मला माहिती बाबा, पण दंडक तुझ्या बाबांचा आहे ना. तुझे बाबा राजे आहेत. या प्रांतातला एकही माणूस त्यांच्या धाकानं भजन करीत नाही. मग तू तर त्यांचा मुलगा आहेस, तू नाही करायला पाहिजे. त्यांचा आदेश आहे, वडिलांचा आदेश आहे. नाही म्हणला आई माफ कर. मग तुला जर भजन बंद करायचं नसेल तर विष प्यावंच लागेल. म्हणलं आई पाजणार कोण? मला सांगितले आई तू नाही पाजू शकत विष. आणि जरी तू विष पाजित असशील तरी तुझा हात माझ्या तोंडापर्यंत येणार नाही. आणि जरी तोंडापर्यंत हात आला तरी तुझ्या डोळ्यातलं पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम कर, विष तर कालवलंच ना, मी विष पेतो. फक्त तू तोंड तिकडं कर, मी इकडं तोंड करून विष पेतो. विष इतकं भयानक होतं की ज्या घरात दुधात विष टाकलं त्या विषाच्या प्रादुर्भावानं घरातला कलर जळालता. घर काळं टिकत पडलं. इतकं भयानक विष होतं. आणि विषाचा पेला ज्या वेळेला प्रल्हादाने हातात घेतला तेव्हा मी भजन करत असताना माझ्या अंतकरणात तिला इतकं पाप नाही. एका लोण्यात तरी खरखर निघती. किती शहाण्याबाईनं लोणी धुऊ द्या, लोणी तर शक्यतो शहाण्याबाईशिवाय धुता येत नाही. लोणी कोणालाही धुता येत नसते. लोणी काय असं आपटून धुवायची गरज नसती. लोणी तकटून धुवावं लागत असतं. असं तकटून पाण्यातली पाण्यात असं तकटून लोणी धुवायचं. आणि ज्या बाईनं चांगलं लोणी धुतलं त्याच्यात थोडी कमी खरखर राहते. खरखर कोणती असते माहिती आहे का? लोणी कडवल्याच्या नंतर पातेल्याच्या बुडाला जे चिटकतं ती खरखर असते. किती लोणी धुऊ द्या तरी पण थोडी राहते. महाराज ज्याचं अंतकरण शुद्ध आहे का त्याच्यात तितकी पण खरखर राहत नाही. प्रल्हादाने सांगितलं देवा तुझं भजन करीत असताना मी राक्षसाच्या कुळात जन्माला आलो, पण अविरत तुझं भजन केलं रे देवा. एका तिला इतकी अंतकरणात खरखर नाही, असं का? पिऊन टाकलं विष. वडील आले, पत्नीला विचारलं प्रिय पोरग गेला असेल? नाही म्हणली. पहिल्यानं काळी 2ला म्हणत होतं, आता पांढरी 4ला म्हणाले. म्हणजे भजन त्याची पट्टी वाढली. आता पांढरी 4ला सूर लागलाय त्याचा. वडिलांना मालकानं सांगितलं तो विष पाजलं नाही, विष पूर्ण पिऊन टाकले म्हणे.
प्रल्हाद काय प्रकार आहे? काय नाही म्हणे, विष पेलं. मग तू का मृत्यू? म्हणला मंदिर उघडा ना. मंदिराला कुलूप लावलं होतं. सुवर्णाची मूर्ती होती, सुवर्णाची, लोखंडाची होऊन बसली. महाराज ज्याचं चित्त शुद्ध आहे, नाही झाली बाधा त्याची तळे काळी, नाही झाली बाधा त्याची तळे काळी, नाही झाली बाधा पती तरी काय, नाही झाली बाधा पती तरी काय, मूर्ती झाली मूर्त झाली काळी देवाची, नाही झाली बाधा त्याची तळे काळी, नाही झाली बाधा त्याची तळे काळी, नाही झाली बाधा पती तळे, नाही झाली बाधा त्याची तळे अभ्यासू माणूस आहे, गोड पुरावा. छान छान. 12,000 एकर जमीन एका माणसाला, एवढा पुरावा सांगतो. मला सकाळी सिन्नरला जायचे, नाशिकच्या बाजूचं. घरी जाऊन जाल नेऊन समृद्धीहून चढायचं आणि पुढं मग जायचं सकाळी. मला काय नाही, पण ते ड्रायव्हरचं बी जपावं लागतं, त्यालाही त्याचंही बघावं लागतं. काय घंटा अर्धा घंटा बोललो काय, मग मीटर थोडंच जळायलं. आणि हे किती दिवस चांगलं ठेवायचं पंढरपुरातल्याच्या हातात आहे. त्यानं जर तुट्टी बंद केली तर सकाळच्या गिरगावकराचं थुत्तर बंद, लगेच व्हॉट्सअपला होते आदरणीय गिरगावकर महाराज गेले, लगेच दुसरं टाकतंय गेले दिगंबर. त्याला तर धंदाच नाही काही. तिथं दारू पिणार मेलं तरी त्याला पण टाकते गेले दिगंबर विश्वविभूती. हे सगळी ताकद त्याच्या हातात. ते काय 10-5 मिनिटं एरी भंगारी मोबाईल इचकीत पाहत लोक बसलेत. ज्यानं बायकायनं थुत्री थांबले ते पण मोबाईल इचकी देत. त्याच्यापेक्षा इथं देवाचं इचकिलेलं बरं आहे. 12,000 एकर जमीन बापाला, आणि पोरगी भजन करीत होती. 3 भजन तुमच्यात नाही केलं. तिनं केलेलं भजन कोण्या माणसानं पाहिलं नाही. देवघरात भजन करायची. नाव मीराबाई, मेवाडच्या राजाची कन्या. 12,000 एकर जमीन. 12,000. बिजवारा कशावर आलता माहिती का? 225 हत्तीवर बिजवारा आला लग्नाचा, मागणी घालायला. राजाचा मुलगा, एका मुलाचा बाप राजा, मीराबाईला मागणी घालण्यासाठी 225 हत्तीवर बिजवारा आणला. तुमची पोरगी आम्हाला द्या. मीराबाईंनी सांगितलं बाबाला, बाबा माई सोयरी करू नका, माई झाली. कोणासोबत? वरिले सावळे परब्रह्म. थोडंसं दुःख वाटलं. समाजात चर्चा झाली. पत्नीला सांगितलं, प्रिय विष पाजून टाका, पोरगी मारून टाका. विषाचा प्याला हातात घेतला. आईला सांगितलं, आई जाय तो पिऊन टाकते मी. विषाचा प्याला जगाच्या मालकासमोर ठेवला. देवा, बाबानं सांगितलं एक तर भजन बंद कर, नाही तर विष पिऊन टाक. पण देवा एक लक्षात ठेव, शुद्धांतकरणाने भजन करते, भजन नाही बंद करणार. त्याच्यापेक्षा मेलेलं परवड. राजाजीने भेजा विष का प्याला, पिवत मीरा हा शिरे पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मी नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू नाच मीरा नाची रे, पग घुंगरू बांध 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 मीरा नाची। विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला
पग घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची, मीरा नाची रे. हसत हसत विष पिऊन टाकलं. वाड्याच्या भिंती रडत होत्या, देवघराचं पूर्ण छत रडत होतं. मीरा, आपण विष पेताना हसता. तिनं सांगितलं, या मालकाचं भजन करत असताना जो शुद्ध पदार्थ खाते जितक्या आवडीनं, तितकं भजन करत असताना विष सुद्धा तितक्याच आवडीने प्यायचं. महाराज, चित्त निर्मळ होतं. ज्या आईनं विष दिलं तिच्यासाठी वाईट शब्द नाही, ज्या बाबानं विष पाठवून दिले त्या बाबासाठी वाईट शब्द नाही. समाजानं निंदा केली, त्यांच्यामुळे विष प्यायची वेळ आली, त्या समाजाला सुद्धा वाईट नाही. इतक्या शुद्ध अंतकरण गोड होतं, म्हणून त्या मीराबाईसाठी विष सुद्धा अमृत झालं. विष ते अमृत, आघात ते हित. आघात, महाराज, एखाद्याच्या अंगावर आघात यावा तो हिताचा ठरतो, हिताचा ठरतो, हिताचा ठरतो. पुराणात बऱ्यापैकी अशी आघात आली. त्याच्यातला एक सहज सांगतो. 2-4 दिवसाचा माणूस उपवासीन, त्याला भूक लागली, एका दारात गेली, भाकर मागितली, भाकर दिलीत नाही. चल होय माग, कोण म्हणलं तुला इथं? काढून दिलं. आणि काढून दिल्याच्या नंतर एक दगड हाणला पाठीत. भाकरी तर वाढीत नाही, पण तिकडं तोंड फिरलं, अर्धा किलोचा दगड हाणला. किती व्याकुळ झाला असेल. पण दगड माग फिरून पाहिल्यावर सोन्याचा निघाला. ते म्हणला, असं ना असे 7-8 हाणाव, असे दगड 7-8 हाणाव. हित ठरलं, ते हित ठरलं. आकर्तव्य नीत होय त्याशी. 1-2 मिनिटात मुद्दा सांगतो. पाराशर नावेत बसले. नावेत बसल्याच्या नंतर पलीकडच्या तीराला जायचं होतं, पण नाव हाणण्यासाठी बाई होती, मुलगी होती, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली. पोरगी होती मासे धरणाराची, पोरगी होती मासे धरणाराची. लग्न केलं, पण व्यास नावाचे पुत्र झाले. मला सांगा, मासे धरणाऱ्या पोरीसोबत लग्न केलं. कोण आहेत? पाराशर. काही गरज होती या संसारात पडण्याची? पण भावना जागी झाली, वासना जागी झाली, लग्न करण्याची इच्छा झाली. लोकांनी सांगितलं, अहो तुम्ही किती चुकीचं काम केलंय. बऱ्यापैकी लोक ओरडत होते, किती चुकीचं काम केलंय. त्यांनी सांगितलं, मी तिची जात पाहून लग्न केलंच नाही, मी तिचं आचरण पाहून लग्न केलं. पोरगी नव्हतीतनं माशा धरणाराची. ही आद्रिका नावाची देवंगणीची पोरगी होती. अंतकरण शुद्ध असलं की आकर्तव्यनीत होय त्याशी. व्यासासारखा मुलगा जन्माला आला. नुसते व्यास नाही, शुकाचार्यांसारखा नातू जन्माला आला. महाराज, आकर्तव्यनीत होय त्याशी, पण अंतकरण शुद्ध होतं. अंतकरणात तिला इतकं पाप नसल्यामुळं केलेलं चुकीचं काम सुद्धा कर्तव्याच्या यादीत येत असतं. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. वेगात चाल. केली नारायण, तुका म्हणे कृपा 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 केली नारायण. तानी जत्यान अनुभव्या, तानी जत्यान
हित विसत अमृत गात हित अकर्तव्य नीत होय त्यासी अकर्तव्य नीत होय त्यासी विसत अमृत आघात ते हित विसत अमृत आघात ते हित. अंतकरण शुद्ध असलेली केलेली चुकीची कामं सुद्धा हिताची ठरतात. आईनं माशाचा संसार पाहिला आणि वडिलाच्या लक्षात आलं, तू माशाचा संसार पाहिला, पदरात पाणी येत नाही, मला लागत नाही. पोराला बोलील, इकडे काय काम आहे? काप आईचं डोकं. नाही काप. दुसऱ्याला बोललं, इकडे काय? आईचं डोकं. तिसऱ्याला बोलिलं नाही. चौथ्याला विचारलं, काम करशील? काम सांगा. ते म्हणले काम नाही सांगत, आधी वचन दे, काम करशील का? पायाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाबा शुद्ध अंतकरणाने बापानं सांगितलेलं काम शुद्ध अंतकरणाने करील, अंतकरणात तिळा इतकं पाप नाही. काय सांगायचं ते काम सांगून टाका. वचन घेतलं आणि सांगितलं, माईचं डोकं काप. घेतला परशु बापाच्या हातातून आणि उडून टाकलं माईचं डोकं. काय म्हणले असतील पुराण, काय म्हणलं असेल वेद, काय म्हटली असतील शास्त्र, चारी वेद काय म्हटले असतील? का रे आईचं डोकं कापलं, पण पुढचं ऐका ना. वडिलांनी सांगितलं हे बाकीच्यांनी ऐकलं नाही, तुला सांगितलेलं काम ऐकलंस, माईचं डोकं कापलंस, तुला काय देऊ? काही नका बाबा, जी माय कापली तीच माय देऊन टाका. लागलं का पाप आता? त्या व्यक्तीचं नाव परशुराम. अकर्तव्य नीत होय त्याची. कितीतरी पुरावे पाहता येतील, कितीतरी. बघा, चांगलं पाहायचा प्रयत्न करायचा, चांगलं वाचा जा. भंगिऱ्यांची पुस्तकं वाची जाऊ नका, जीवन मातीच जाईल. अधिकारी लोकांचे इतिहास वाचा, अधिकारी लोकांची चरित्र वाचा, पावन लोकांची चरित्र वाचा, संत महात्म्यांचे चरित्र वाचा. तुम्हाला ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही, मोबाईल आहेत तुमच्याकडे बिताळासारखे. वाचा, चांगलं वाचा, देव चांगलं करेल तुमचं. बघा, अकर्तव्य सुद्धा कर्तव्य ठरत असतं. काही काहीच्या जीवनात कर्तव्य ठरत असतं, कर्तव्य. तुम्हाला एक सांगू का, कैकेयीच्या बाबतीत शिव्या देणारा मीच आहे. कैकेयीच्या बाबतीत शिव्या देणारा मीच आहे. पण कैकेयीच्या जीवनात एक अकर्तव्य कर्तव्याच्या दृष्टीने ठरलं. कैकेयीनं वरदान मागून घेतलं आणि जगाचा मालक वनवासाला गेला. हिच्या अंतकरणात जे पाप आलं, ते मंत्रा नावाची एक दासी होती, डब्यासंग ढक्कन फुकट. तशी नवरी संग सप्रेम भेटालती. डब्यासंग ढक्कन फुकटच भेटतं, ते इकत घ्यावं लागते, त्याचे पैसे वेगळे असतात का ढक्कनाचे? नाही. तशी नवरी संग ही सप्रेम भेटालती. नवरी संग करवली येत असती, पण सत्यनारायण झाल्या की जात असती. सत्यनारायण झाल्यावर जर करवली म्हणली मला इथं राहायचं, तर नवरी म्हणली मग मी फाशी घेते. तुला इथं काय, तू जाय ना, काळं कर ना, तू हो तिकडं, मला इथं पाठीले ना, तू निघून जाय. पण ही तिथंच राहिली करवली, तिथंच राहिली. काम चुकीचं झालं दादा. कैकेयीनं वरदान मागून घेतलं, राम मालक वनवासाला गेले. महाराज, हिच्या वरदानानं फायदा काय झाला? राम जर वनवासाला गेले नसते तर एवढे बंदीशाळेत टाकलेले देव मुक्त होत नव्हते. भगवान वापस आले. दर्शन कौशल्याचं अगोदर नाही, दर्शन सुमित्रेचं अगोदर नाही, दर्शन कैकेयीचं घेतलं. श्रुतीनं प्रश्न केला, ज्या माईनं 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरिलं, तिच्या पाय कसे पडले? माय श्रुती माते, हिची कृपा आहे. हिनं जर वनवास माझ्यासाठी मागून घेतला नसता, त्या 33 कोटी देवता रावणाची तर खडी फोडीत बसल्या असत्या. पहा, कधी कधी अकर्तव्य नीट ठरत असते. हो येते अशी, पण त्याच्यासाठी अंतकरणात पाप नसलं पाहिजे. निष्पाप वृत्तीने केलेली कामं ही विटेवरचा मालक तो गोड करून घेत असतो, गोड करून घेत असतो. झालेली सेवा ब्रह्मांडाच्या मालकाच्या चरणी. सेवा नाही, झालेलं कीर्तन. सेवा कशी म्हणता येईल? सेवा त्याला म्हणत असतात ज्या सेवेचं नारळ नाही त्याला. आमचे लोक सरळ सांगतात, उद्या अमक्या ठिकाणी सेवा आहे, तू नारळ घेतून सुंबळ्या. नारळ घेतल्यावर सेवा कशी म्हणता येईल? नाही नाही, नुसतं कीर्तन म्हणायचं. झालेलं कीर्तन, भगवंताचं नामस्मरण ब्रह्मांडाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. गावाचं नाव एरंडी. वा,
अशा परम पावन एरंडी नगरीतील ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. दिव्य असा सुंदरसा मंडप आहे, कुलर आदी करून सर्व व्यवस्था, वैभवशाली सप्ताह तुम्ही करता. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना एवढ्या वैभवात करता, म्हणून तुम्हा एरंडी ग्रामस्थांना पुनश्च धन्यवाद देतो. गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय आमचे रामेश्वर दादा, येनुताई गर्ल्स हॉस्टेल, फार हजारापेक्षा जास्त मुली त्यांच्याकडे आहेत हॉस्टेलला. मी फार वेळेला तिथं आलो की त्यांच्याकडे थांबत असतो, बघत असतो तो विचार. या महाराष्ट्राच्या मातीतल्या या देशातल्या तेजस्विनी, या देशातल्या लक्ष्मी, या देशातल्या सावित्री, या देशातली पार्वती, भविष्यातल्या हा देश सांभाळायच्या ज्यांच्या ताब्यात आहे, या देशातल्या आपल्या विद्यार्थ्यावर, आपल्या बालकावर कृपेचं सूत्र संस्कृतीचं ज्यांच्या हातात असेल, या भविष्यातल्या लक्ष्मी, या देशातल्या दुर्गा ज्यांच्याकडे शिकतात, असं वेणुताई गर्ल हॉस्टेल रामेश्वरजी जाधव या ठिकाणी आहेत. तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते, स्वतः हजर आलेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय बिराजदार काका असतील, पवार काका असतील, हे वास्तुशास्त्रात प्रवीण आहेत, ते सुद्धा आहेत. आदी करून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आष्टीकर माऊली असतील, जे दुसरे ते माऊली आहेत, दत्ता महाराज आहेत, आदी करून सर्वांना प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले करोवे देवा पुढे उतर, कराचे माफ राज महाराज तुम्ही. नाही उच्चारिला अधिकार मे आपला, समाप राज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, समाप राज महाराज तुम्ही. देव तुकाराम.